करता सगळे इंट्रोडक्शन देताय? अरे देताय का? हो नाही देताय ना? हां बोला, काय इंट्रोडक्शनमध्ये काय काय सांगणार? एवढे घाबरल्यासारखे का बसलाय? आपल्या लेक्चरला असं घाबरल्यासारखं बसायचं नाही, ठीक आहे. टू वे जेवढं कन्व्हर्सेशन होईल आपलं तेवढं बरं असतं, ठीक आहे. असं वन वे नाही चालू द्यायचं. वन वे चालू असेल तर मग तुम्ही झोपणार, मी बोलत राहणार, त्याला काय अर्थ आहे ना, ठीक आहे. नाहीतर मग हळूहळू पुढं मला पण झोप लागायची, असं काहीतरी व्हायला नको, ठीक. सो बोलत राहायचं, ठीक आहे. अकॅडमिकसारखं आपलं लेक्चर नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. जसं तिथे यायचे प्रोफेसर, तुम्हाला शिकवायचे, निघून जायचं, आपल्याला मला काही घेणं देणं नसायचं, असं नाही, ठीक आहे. प्रत्येकजण याच्यामध्ये इन्वॉल्ड असणार आहे, ठीक आहे. तर त्या लेक्चरला मजा येईल, नाहीतर मग काही खरं नाही. कळलं? मला सांगा, तुमचं ओव्हरऑल जे काही सिलेबस आहे डिस्कस करून झालं आहे का तो करायचं आहे? झालं आहे, ठीक आहे. बरं, सगळे प्रिपेअर कशाला करत आहे? कंबाईंडला, बरोबर आहे? ठीक. आता एवढं तरी माहिती असेल की याच्या आधीचा अटेम्प्ट दिला आहे का? दिला, ठीक आहे. लास्ट अटेम्प्टला आता बघितलं तर मार्क सगळ्यांनाच कमी होते, कट ऑफ पण काय झाला, थोडासा खाली आला, ठीक आहे. थोडासा म्हणण्यापेक्षा बराच खाली आला, ठीक आहे. लास्ट इयरचा जर बघितलं तर तो किती होता? 61च्या आसपास गेला होता, ठीक आहे. 61.5. आता यावर्षी बघितलं तर 51.5. डायरेक्ट 10 मार्काची कमी जी आहे त्याच्यामध्ये येऊन गेली. कळलं? हे का? कारण पेपरची जर का डिफिकल्टी लेवल खालीवरती झाली तर तुमचं असणारं मेरिटसुद्धा काय होणार आहे? खालीवर होणार आहे 100%, ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे जज नाही करून चालायचं की बाबा या पेपरला, किंवा हे अजून नाही करून चालायचं की या पेपरला मला इतकेच काढायचे आहेत, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ठीक आहे. टार्गेट एक आपलं फिक्स असावं, नो डाऊट, ठीक आहे. आता टार्गेट ठेवत असताना त्याच्यामध्ये साधारणतः काहीतरी जर बघितलं तर 70चं टार्गेट ठेवून टाकायचं. कळलं? आता सुरुवातीला वाटतं की बाबा एवढे मार्क निघतात का, ठीक आहे. पण लास्ट इयरला जे किंवा हे अजून नाही करून चालायचं की या पेपरला मला इतकेच काढायचे आहेत, हे करायचं आहे, ते करायचं आहे, 70च्या वरती होते, 70 अबाव होते, ठीक आहे. सो त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की टार्गेट ठेवत असताना आपण किती ठेवतो आहे? 70 ठेवतो आहे, ठीक आहे. किंवा अबाव 65 ठेवतो आहे. मिनिमम किती आले पाहिजेत आपल्याला? 65 आले पाहिजे. कळलं? सो 65चं टार्गेट ठेवत असताना आपल्याला माहिती आहे की पेपर डिस्ट्रीब्युशन जर बघितलं, ठीक आहे, तर एक मेजर चंक जो दिलेला आहे हा कशाला दिला आहे? मॅथ्स अँड रिझनिंगला दिला आहे. कळलं? किती मार्काचं आहे? म्हणजे 20 मार्क्स किंवा 20 क्वेश्चन जे आहेत ते काय येणार आहेत तुमच्या असणारे मॅथ्स अँड रिझनिंगचे येणार आहेत. कळलं? किती जणांना गणित आवडतं? बाकीचे काय रे बाबांनो? असं काय आहे का की गणिताचं आपलं पहिल्यापासून वाकडं आहे, आता पण काय आपण काय त्याच्याकडे बघत नसतोय, असं काय आहे का? असं केलं तर आपण पास होणं पॉसिबल नाही, हे लक्षात ठेवायचं. कळलं? प्री काढाल मी म्हणतो एक वेळ कशी तरी काहीतरी करून, ठीक आहे. मेन्सला काय कराल? कारण मेन्सला किती मार्काचं आहे? 22 मार्काचं तुम्हाला जे आहे, किंवा 22 क्वेश्चन जे आहे ते काय येणार आहेत? म्हणजे 22 तुम्ही 44 मार्काला, ठीक आहे. सो 22 क्वेश्चन कशाचे येणार आहेत? मॅथ्स अँड रिझनिंगचे येणार आहेत. कळलं? आणि सायन्स जर बघितलं तर प्रीला किती येतं? 15 मार्काचं, ठीक आहे. आणि मेन्सला गेल्यानंतर किती मार्काचं येतं? 20 मार्काचं. कळलं? म्हणजे हे दोन विषय आपल्या आवडचे जे असतात का? सायन्स आवडतं का? आवडतं का? किती जणांना आवडतं सायन्स? 1 2 3. बाकीचे? झालं, इथनंच आपलं शत्रुत्व सुरू झालं, ठीक आहे. असं करायचं नाही, ठीक आहे. गॅरंटी माझी राहिली की तुम्हाला सायन्स आवडायला लागणार आहे. समजलं? ठीक आहे. म्हणजे तेवढा इंटरेस्टनं शिकायचं, ठीक आहे. काहीतरी नवीन आपण शिकतो हे बघायचं, ठीक आहे. शेवटपर्यंत आपण सायन्सच्या प्रेमात पडलेला असाल हे 100%. कळलं? ती जबाबदारी माझी, किंवा तुम्हाला कसं आणि कितपत ते जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये फिट करायचं आहे. कळलं? इथपर्यंत गॅरंटी घेतो की चला जे काय आपण शिकवणार आहे हे पुन्हा एकदा जरी रिवाईज केलं तरी पण ते डोक्यामध्ये परफेक्ट राहील, ठीक आहे. फक्त तेवढं तुम्ही अटेन्शन मला दिलं पाहिजे. कळलं? कारण अटेन्शिवाय गोष्टी होत नाहीत. कळलं? आता ओव्हरऑल जे आता आपण म्हटलं की 65 मला मार्क्स आले पाहिजेत, तर अटेम्प्ट किती घ्याल मग? अटेम्प्ट म्हणजे क्वेश्चन किती सोडवणार आहे? बोला. आता 100 तर क्वेश्चन आहे, 150 गोळे भरून तर येऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजे 100च्या आतच काहीतरी आकडा सांगितला पाहिजे, ठीक आहे. किंवा 100 तरी सांगितलं पाहिजे. किती घेणार आहे? 95+ केला पाहिजे. बरं, अजून किती घेशील? 90+. पहिल्यांदा बघते हे असलं काय सांगूच नका मला, ते आधी सांगा पेपर काय असतो. पहिल्यांदाच आहे. बरं, पहिल्यांदाच 80 किंवा 85. बरं, 90 किती? 85, ठीक आहे. लक्षात ठेवायचं.
आपला अटेम्प्ट जो आहे तो हे लक्षात ठेवून यायचं की आपल्याला एकही गोळा मागं ठेवायचा नाही. समजलं? कारण आजच्या जर का मेरिटनुसार आपण बघायला गेलं, ठीक आहे, यावर्षी ठीक आहे चला 51 लागलं, पण पुढच्या वर्षी ते 51 लागेलच अशी गॅरंटी नाही. समजलं? आपलं टार्गेट कितीचं आहे? 65. ठीक आहे. बरं एवढं तरी माहीत असतं की निगेटिव्ह मार्किंग असतं, निगेटिव्ह मार्किंग असतं एवढं तरी माहिती आहे ना. ठीक आहे. निगेटिव्ह याचा अर्थ काही 4 चुकले तर तुमचा एक बरोबर क्वेश्चनचे मार्क जाणार, कारण 1/4 आहे आपल्याकडं. ठीक आहे. मग जर 1/4चं बघितलं, 65 जर मला काढायचे तर हा रेशो जो आहे तो तुमचे असणारे राईट क्वेश्चन जे असतील ते किती आपल्याला काढावे लागतात त्याच्यामध्ये? 72. कळलं? आणि जे रॉंग तुमचे ठरणार आहेत हे किती त्याच्यामध्ये ठरतील मग? 28. कळलं? बघा कॅल्क्युलेशन लावून. 28 डिवाइड बाय 4 किती आलं? एवढं चांगलं मॅथ्स आहे. 28 डिवाइड बाय 4 किती आलं? 7. ठीक आहे. 28 + 7 किती झालं? बरं ते जाऊ दे, याच्यातनं 72 मधनं -7 केलं किती झालं? आणि 72 - 7 किती झालं? 65 झालं. बरोबर. म्हणजे तुमचे 65 जर आणायचे असतील तर माझं कॅल्क्युलेशन काय पाहिजे? मला राईट किती आणायचे? 72. ठीक आहे. त्याच्यानंतर रॉंग किती आणायचे? 28. ठीक आहे. हे मायन्यूट कॅल्क्युलेशन आतापासून स्टार्ट करायचं. कळलं? म्हणजे आपल्याकडं जी चुकायला परमिशन आहे, या किती चुका आपण करू शकतो? मॅक्झिमम 28 चुका ज्या आहेत त्या करू शकतो, त्याच्या खाली आपण यायचं नाही. ठीक आहे. आता यावर्षीच्या पेपरसारखा जर पेपर आला तर ठीक आहे, तो चुका वाढणार आहेत. कळलं? म्हणजे तिथं ते 35 होतील, 36 होतील. ठीक आहे. एवढ्या होऊन जातील, पण त्याच्यापेक्षा जास्त ते वाढलं नाही पाहिजे. कळलं? मग नंतरचं जे आपलं असणार आहे टार्गेट, ते काय करायचं की आपल्याकडे किती सब्जेक्ट आहेत सांगा मला? किती सब्जेक्ट आहेत? बोला सब्जेक्ट बोला, कुठले कुठले आहेत? पहिला हिस्ट्री. ठीक आहे. नेक्स्ट जॉग्राफी. नेक्स्ट पॉलिटी. नेक्स्ट इकॉनॉमिक्स. बरं. नेक्स्ट कोण? सायन्स. ठीक आहे. याला कसं विसरून चालत? पुढं करंट अफेअर्स आहे. ठीक आहे. आणि पुढं जो असेल तो कोण असेल? मॅथ्स अँड रिझनिंग आहे. कळलं? सीसॅट म्हणू नका, कारण सीसॅटमध्ये तुमचं कॉम्प्रेन्शन पण येतं. कळलं? सो कॉम्प्रेन्शन आपल्याला येत नाही. कॉम्प्रेन्शन याचा अर्थ काय? पॅसेज. कळलं? हे पॅसेज वगैरे जे आहेत आपल्याला इथे येत नाहीत. कळलं? प्युअरली मॅथ्स आणि रिझनिंग असतं. क्लिअर? ठीक आहे. आता याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हा जो आहे तो एक गट ठेवायचा. कळलं? कोणता कोणता? हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आता यांचे जर क्वेश्चन बघितले तर हिस्ट्रीला किती येतात? 10. जॉग्राफीला किती आहेत? 10. पॉलिटीला किती आहेत? 15. इकॉनॉमिक्सला किती येतात? 10. कळलं? म्हणजे टोटल जे आहे ते क्वेश्चन किती झाले? 30 आणि हे 15, 45 क्वेश्चन जे आहे ते झाले. समजलं? 45 क्वेश्चन आउट ऑफ त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला क्वेश्चन टाकायचे असतात, किंवा आपल्याला जे घ्यायचे आहेत हे किती घ्यायचे? 40+ क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला घेऊन टाकायचे. कळलं? 45 आउट ऑफ किती सांगितलं? 40+ क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला हातात घ्यायचे. ठीक आहे. आता म्हणणार हे आम्ही आजपर्यंत ऐकले की एवढे क्वेश्चन जे आहेत आपल्याला जमत नाहीत, हे नाहीत ते नाहीत, असं काही नसतं. कळलं? हे जे काही 4 सब्जेक्ट आहेत हे मार्क देऊन जातात. कळलं? तेवढं बाय हार्ट जर आपण केलं, तेवढं छानपैकी जर आपण केलं तर हे 4 विषय जे आहेत आपल्याला काय करणार आहेत? मार्क देऊन 100% जाणार आहे. समजलं? राहिला प्रश्न खालच्या 3 विषयांचा. कळलं? मेजर डॅमेज देणारे सब्जेक्ट कोणते आहेत? सायन्स, करंट अफेअर आणि तुमचं असणार मॅथ्स रिझनिंग. कळलं? समजलं? कारण यांचा जर का आपण विचार केला तर हे 15 आणि 15 म्हणजे इथे इकॉनॉमिक्स 15 मार्काला आहे. ठीक आहे. तसं जर आपण बघितलं तर 15 इकॉनॉमिक्स, 15 जे आहे ते कोण आहे? पॉलिटी. कळलं? इकॉनॉमिक्स 10 मार्काला कुठे येतं? मेन्सला. म्हणजे इथं 50 पैकी, तेच म्हटलं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकतं आहे आपलं. ठीक आहे. 50 पैकी जे आहे ते इथं 40+. ठीक आहे. हाच आपण स्कोअर त्याच्यामध्ये पकडूया. कळलं? खाली 50 मार्काचं पुन्हा राहतं आहे सायन्स, करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंग. कळलं? आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जर आपल्याला पास व्हायचं आहे तर हा कितीही आपला घाण असला तरी पण याला जे आहे ते काय करायचं? 20 पैकी 15च्या वरती मार्क टाकायचे. कळलं? किती पैकी? 20 पैकी किती आले पाहिजेत? मिनिमम 15 आले पाहिजेत. ठीक आहे. आता ह्याच्यात येतात का? तर 100% येतात. 10 मार्क कशाचे असतात? रिझनिंगचे. कळलं? आणि रिझनिंग काय एवढं अवघड नसतं. टार्गेट ठेवत असतानाच काय टार्गेट ठेवायचं की बाबा मला क्वेश्चन जे सोडवायचे आहेत हे किती सोडवायचे आहेत? 15. कळलं? आणि राहिलेले 5 मी काय करेन? गोळे भरेन. क्लिअर? समजलं? ठीक आहे. आता गोळे भरताना ते असेच जय माता दी करून आपण भरत नाही. ठीक आहे. तुम्हाला तेही सांगून देईन की ते गोळे भरायचे कसे असतं. ठीक आहे. काहीतरी त्याला लॉजिक असतं, त्यावेळेलाच आपण तो गोळा भरत असतो. उगाच असं उठून भरायचा नाही. नाहीतर आपलं 3ची लाईन धरली 3-3-3-3. ठीक आहे. 2ची लाईन धरली 2-2-2-2 असलं काही करायचं नाही. नाहीतर 1-2-3-4 1-2-3-4 असलं काही करायचं नाही.
समजलं? त्याला पण आपल्याकडे काहीतरी ट्रिक्स असतील. समजलं? सो इथला प्रश्न मिटला. इथून किती आलेत आपल्याकडे आता? 15 आले. समजलं? त्याच्यानंतर आता सायन्समधून लक्षात ठेवायचं, हा विषय जो आहे तो तुम्हाला पास नाही करत, कळलं, पण फेल मात्र 100% करू. कळलं? याचं रिझन आहे की 15 जरी क्वेश्चन तुम्हाला इथं दिसत असले तरी पण ते 15 क्वेश्चनपैकी जे आहे आपण त्या विषयाकडे बघतच नाही. का? कारण आजपर्यंत आपण सायन्स घेतलं नाही. ठीक आहे. किती जण सायन्स बॅकग्राऊंडवाले? 2 जण. ठीक आहे. तर ह्यांना थोडंफार आवडतं, बाकीच्यांचं आमचं काय? ठीक आहे. म्हणजे आपण तो घेतलाच नाही. याचं कारण काय होतं की आम्हाला हे आवडत नाही. ठीक आहे. आम्हाला हे जमत नाही म्हणून आम्ही तो घेतलेला नाही. समजलं? पण इथलं सायन्स आणि तिकडं 11-12वीचं असणारं सायन्स याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? ठीक आहे. म्हणजे सायन्सवाले जे आहेत त्यांना फिजिक्स होतं. कळलं? आता फिजिक्स म्हटलं तर तिथं डेरिवेशन असायचे आपल्याला. कळलं? आणि ते सगळ्यात घाण आणि डोकं फिरवणारा सब्जेक्ट आपण त्याला म्हणून बघायचो. ठीक आहे. पण इथं जो आहे तो आपल्याला मार्क देणारा सब्जेक्ट म्हटलं तर त्या सायन्समधला आपण फिजिक्स आहे. कळलं? कारण 2-3 चॅप्टर करायचे असतात, त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन आहेत. ठीक आहे. लाईट करा, साऊंड करा आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा करा, बस झालं. याच्यापेक्षा जास्त वाचायची पण गरज नसते. कळलं? अजून त्याच्यामध्ये कोण बघितलं तर त्याच्यामध्ये बायो असेल, ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये केमिस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. आता इथं मिनिमम मार्क घ्यायचे, कारण सायन्समध्ये हाफ क्वेश्चन जे आहे ते कसे येतात त्याच्यामध्ये बेसिकवरती येतात. कळलं? कशावरती येतात? बेसिक, जे की आपण साधारणतः इथं सगळं शिकणार आहे. कळलं? 4 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते कसे असतात? ॲडव्हान्स असतात. कळलं? आता ॲडव्हान्स याचा अर्थ काय की बाबा ते बेसिकचा वापर करून काहीतरी त्याचं ॲप्लिकेशन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे सायन्स म्हटलं तर ॲप्लिकेशन आलं ना? आलं ना? ठीक आहे. म्हणजे आज दुनिया चालले ही सगळे कशावरती चालले? सायन्सवरती. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे आता फिल्टर आहे. ठीक आहे. आता फिल्टर म्हटलं तर त्या फिल्टरमध्ये काहीतरी UV रेज आहेत का? म्हणजे फिल्ट्रेशन होतं, त्याला UV प्रोटेक्टेड कुठं तरी लिहिलेलं असेल वरती. ठीक आहे. याचा अर्थ तिथं काहीतरी UV झालं. समजलं? त्याच्यानंतर वरती फॅन फिरतोय, त्याला काहीतरी मोशन आहे. ठीक आहे. हे मोशन म्हटलं तर हे पण काय आलं? सायन्स. कळलं? मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लूड ज्या वेळेला होतात त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याचे असणारे ॲप्लिकेशन्स म्हणणार आहे. समजलं? म्हणजे बेसिक आहे तर त्या बेसिकचं काहीतरी पुढं ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे UV रेज झाल्या पण त्याचं ॲप्लिकेशन काय सांगतो आपण? फिल्टर. क्लिअर? समजलं? ठीक आहे. म्हणजे असे काहीतरी आपल्याला तिथं ॲप्लिकेशन बेस्ड काहीतरी क्वेश्चन येणार आहेत. समजलं? आणि राहिलेले 4-5 जे क्वेश्चन असतात हे आउट ऑफ द बॉक्स असतात, हे लक्षात ठेवायचं. कळलं? की ज्यांना जास्त डोकं द्यायला जायचं नाही. कळलं? बरं, आपलं होतं काय की आपल्याकडं जे मार्क आपण काढू शकतो, ज्या एरियातनं मार्क काढू शकतो, आपण तिकडं लक्ष घालत नाही. आपल्याला जो क्वेश्चन येत नाही ना तिकडे त्याला आपण जास्त डोकं लावत असतो. मुळात या असणाऱ्या एक्झामचं वैशिष्ट्यच ते आहे की तुम्हाला काय सोडायचं हे समजलं पाहिजे. कळलं? म्हणजे होल जर्नीमध्ये प्रिपरेशनमध्ये तुम्हाला काय सोडायचं. ठीक आहे. फक्त मी क्वेश्चनबाबत बोलतोय असं नाही. ठीक आहे. आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा काय सोडायचं आणि काय नाही हे जोपर्यंत आपल्याला इकडे कळत नाही, ठीक आहे, आपण पर्सनल लाईफमध्ये तेवढं त्याच्यामध्ये गुण आपल्याकडे ते येत नाहीत तोपर्यंत इकडं क्रॅक होत नाही, हे लक्षात ठेवायचं. कळलं? कारण तेवढं तुम्ही वेल डिसिप्लिन लागतं, त्यावेळेला कुठंतरी या सगळ्या प्रवाहामध्ये जे आहे ते व्यवस्थित तुम्ही येणार आहात. कळलं? त्याच्यानंतर राहतो मुद्दा कोणाचा? करंट अफेअर्सचा. कळलं? जगातलं कुठलंच अफेअर हाताला लागत नाही. तसं हे करंट अफेअर पण आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणजे याला किती जरी तुम्ही एफर्ट्स द्या, ठीक आहे, बरोबर बोललो होतो ना मगाशी? अरे बोलो का नाही? हां, तसं सेम याला कितीही एफर्ट द्या त्याला ते कमीच वाटतं. कळलं? अनुभवलं असेल आजपर्यंत कधी ना कधी. ठीक आहे. सो कितीही एफर्ट दिले असल्या गोष्टींमध्ये तरी पण त्यांना ते बरं वाटत नाही. सेम तसंच जे आहे ते कशाचं असतं? करंट अफेअरचं. नावातच अफेअर आहे. कळलं? सो त्याच्यामुळं इथं पण तीच सेम बोंब होऊन जाते, हे लक्षात ठेवायचं. कळलं? सो इथं जे एफर्ट्स आहेत हे लिमिटेड द्यायचे. समजलं? आणि इथून सुद्धा मार्क जे आहेत आपल्याला लिमिटेड काढायचे आहेत. कळलं? आपला जो मेजर चंक असणार आहे हा कोण असणार आहे? हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स. कळलं? इथले मार्क्स सोडायचे नाही. क्लिअर? समजलं? आता यावर्षीचं मेरिट कमी का आलं याचं रिझन जे आहे ते काय होतं? थोडंसं जिओग्राफी जे आहे ते ट्रिकी आलं. कळलं? जिथं पोरं जे आहे ते 10 पैकी तिथं 9 किंवा 8 हे मार्क जे आहे ते साधारणतः घेत होते, तिथं डायरेक्टली त्याच्यामध्ये 5-6 मार्कांवरती खाली आले. कळलं? दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पॉलिटीसुद्धा जे आहे ते थोडंसं आउट ऑफ द बॉक्स केलं. तिथं सुद्धा पोरं जे आहेत ते आउट ऑफ मारतात किंवा 15 पैकी 15 क्वेश्चन असतात, ठीक आहे, 13 क्वेश्चन असतात, 14 क्वेश्चन असतात. तिथं कुठेतरी हा आकडा जो आहे तो 10 ते 11वरती आला. कळलं? म्हणजे जे काय आता 10 मार्कांना खाली मेरिट पडलं याच्यामध्ये मेजर जो रोल ठरला हा कोणाचा ठरला? जिओग्राफी आणि पॉलिटीचा ठरला. समजलं? कळलं? ठीक आहे. पण तरी पण आपण टार्गेट ठेवून जात असताना कुठलं टार्गेट ठेवायचं? 72 मला राईट आले पाहिजेत. रॉंग किती येणार आहेत माझे? 28 रॉंग येणार आहेत. ठीक आहे. गोळी किती भरणार आहे आपण? फी भरणार आहे ना आयोगाला?
भरणार आहे ना, फी भरल्याशिवाय तुम्हाला घेत नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो जे काय तिथं 350, 400, 500 रुपये आपण जे भरणार आहे, ठीक आहे, हे जे काय पैसे असतील हे वसूल करायचे फुल. एकही गोळा मागं ठेवून यायचं नाही. ठीक आहे. ही निगेटिव्हची भीती वाटते सर, निगेटिव्हमध्ये जातं आहे आणि मग मार्क माझे कमी येतात. याला एकच करायचं की आपले असणारे राईट जे असतील त्यांची संख्या वाढवायची, निगेटिव्हची काय करायची, कमी करायची, पण अटेम्प्टमध्ये कमी घ्यायचं नाही. समजलं? अटेम्प्ट हा कितीचा असला पाहिजे? 100चाच अटेम्प्ट असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? क्लिअर का? झोप आले का सकाळ सकाळी? नाही ना? गुड मॉर्निंग. अरे म्हणा गुड मॉर्निंग. ठीक. आता याच्या पुढं जाऊन ज्यावेळेला आपण बघतोय, तुम्हाला कॉम्पिटिशनची भीती वाटते का? कॉम्पिटिशनची भीती वाटते? खरं सांगा रे मनातनं. ठीक आहे. वाटते काय झालं? हळूच वाटतंय. ठीक आहे. सो कॉम्पिटिशनची भीती हे सुरुवातीच्या स्टेजला वाटणं त्या ठिकाणी साहजिक आहे. ठीक आहे. कोणी जरी म्हटलं, कारण आपला रेशो तसा आहे. ठीक आहे. फॉर्म किती जण भरणार आहे? साधारणतः 2.5 लाखाच्या आसपासचे आहेत आपल्याकडे फॉर्म असणार आहे. तर त्याच्यानंतर जर सिलेक्शन रेशो बघितलं, किती जण सिलेक्ट होणार आहे? 400 नाही 450 काय होतं सिलेक्ट. समजलं? म्हणजे 2.5 लाखापासून घ्यायचं आपल्याला 400 450. ठीक आहे. मग एवढं जर बघितलं तर आपल्याकडे मेहनत कशी पाहिजे आपण? बरं, त्याचं टक्केवारी जर काढली तर ही किती येते? पॉईंटमध्ये टक्केवारी येते. तर मी तेवढं पास होणार आहे. मग सुरुवातीला जात असताना कधीतरी ऐकलं असेल की बाबा हे जे काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे किंवा APSC आहे हे जुगार असतं. ऐकलंय? ऐकलंय? कोणतं बोललं नाही का तुम्हाला? नाही बोललो? बोलतील मला. ठीक आहे. आता हे जुगार वगैरे म्हटलं जातं, हे का म्हटलं जातं? याचं कारण आहे की त्याला कधी हे दिलेलं नसतं. ठीक आहे. बाहेर आपण बोलायला काय बोलतो? ठीक आहे. म्हणजे आता इथं बसून जे आहे ते आपण किती जरी मोठा कोणी असला तरी त्याला आपण इथून बसून शिवाय घालतोच. ठीक आहे. मग तो एखाद्या देशाचा पंतप्रधान असो नाहीतर कोणी असो, ठीक आहे, त्याला आपण इथून बसल्या बसल्या शिवाय घालत असतो, कारण तिथली गोष्ट तिथली सिच्युएशन आपल्याला माहीत नसते. समजलं? आपल्या भेटचं सेम तसं आहे की या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरच्या माहीत नसतात आणि त्याच्यामुळं बोलायचं म्हणून बोललं जातं. ठीक आहे. साहजिक आहे की इथला रेशो कमी आहे. ठीक आहे. पण रेशो जरी कमी असला तरी पण त्याच्यामध्ये जो मेहनत करतो त्याला काही ना काही 100% मिळतं, त्याला ठरवायचं. ठीक आहे. किंवा ॲटलिस्ट या प्रिपरेशन नंतर माणूस जो आहे तो चांगला बनून तरी जगायला लागतो, ते लक्षात ठेवायचं. तर आज तुमचं वॉटर इट इज, तुमचं जे काही त्याच्यामध्ये असणारं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतं. ठीक आहे. म्हणजे काही जण सायन्स बॅकग्राऊंड असतं. ठीक आहे. आता आपण सायन्समध्ये जे असतो की कधी इकॉनॉमिक्स वाचतोय नाही. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स म्हटलं तर डोक्याला का पडतं आपल्याला? तर पॉलिटिकली वाचलंय का आपण? नाही वाचलंय. ठीक आहे. हिस्ट्री वाचलंय का? नाही वाचलंय. ठीक आहे. आता केस उलटं घेतलं आर्ट ऑफ सायन्सचं. ठीक आहे. तर याची मॅथ्स कधी बघितलंय का? नाही बघितलं. तर म्हणजे तेवढ्या वेळेत किंवा तेवढ्या फास्ट वेळेत आहे बघितलं नाही. तर सायन्स बघितलंय का? ठीक आहे. पण तिथं ओव्हरऑल जे आहे ते आपल्याकडं सगळे सब्जेक्ट जे आहेत त्यांना कुठेतरी न्याय द्यावा लागतो. ठीक आहे. आणि तुमच्याकडे जे नॉलेज येतं हे सगळ्या सब्जेक्टमधलं थोडं थोडं करून नॉलेज येतं. समजलं? जे की आपल्याला जगण्यासाठी पण तिथं गरजेचं असतं. समजलं? कारण समाजामध्ये वावरत असताना फक्त एक कुठला तरी टेक्निकल विषय घेऊन आपण तिथं जगू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्यामुळे थोडंसं इंग्लिश झालं बघा, भांडा भेटायला रेडी असतं. ठीक आहे. हे का असतं? कारण तेवढं माहीत असतं पाठीमागं म्हणजे या गोष्टीला काही तुम्हाला बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. ती गोष्ट अशी अशी चालते. ठीक आहे. किंवा एखादा पोलीस होतो, तुम्हाला तिथं काहीतरी बोलतो. ठीक आहे. आणि मग तिथं जे आहे तिथं MSL वगैरे असतं ते घाबरत नाही. का घाबरत नाही? माहीत असतं पाठीमागं काय चाललं काय नाही चाललं. ठीक आहे. सो त्याच्यामुळं हे ओव्हरऑल जे नॉलेज आहे हे आपल्याकडे कुठेतरी येतं. त्यामुळे या प्रिपरेशनला तेवढं सिरियसली घ्यायचं. कळलं? दुसरी गोष्ट की या प्रिपरेशनला त्या ठिकाणी टाइम द्यायचं नाही. कळलं? हा प्रश्न आहे का? तुम्ही बोला ना काहीतरी. मीच बोलतो तुमच्या मनातले प्रश्न मीच ओळखायचे, मीच उत्तर द्यायची. हे असलं काय चाललंय? ठीक आहे. किती वेळ द्यावा असं काही मनामध्ये प्रश्न तुम्ही किती ठरवलं सांगा मला. बोला. टाइम ठरवलं. अरे तसं नाही. टोटल टेन्युअर किती देणार आपण एक्झाम प्रिपरेशनसाठी? असं तेव्हा मी 1 वर्ष देणार आहे, 2 वर्ष देणार आहे, 3 वर्ष देणार आहे. की असं आहे की जब तक थोडे नाही तब तक थोडे नाही, असं काय आहे? बोला. काय नाही टाइम लिमिट ठरवलं असं स्वतः एका वर्ष ठेवायचं. मिनिमम जी वर्ष द्यायची ती 3 वर्ष द्यायचीच आहे. तर मी मिनिमम म्हणतो, मॅक्सिमम म्हटलेलं नाही. तर आता 3 वर्ष का? याचं कारण आहे की या पूर्ण प्रिपरेशनमध्ये आपल्याला जे आहे ते सगळ्या गोष्टी समजण्यासाठी एवढा वेळ 100 केलं. तर ठीक आहे. 3 वर्षांमध्ये तुम्हाला पोस्ट पण मिळेल, ही गोष्ट आहे. ठीक आहे. आता मी पहिल्याच वर्षी निघेल असं म्हटलंय का?
का रियालिटी सांगायची बरं उगाच बिनकामाचं समस्या करायचं नाही. ठीक आहे. बरं जर का तुम्ही खरंच खऱ्या अर्थात मेहनत घेतली ठीक आहे तर 3 वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये पोस्ट असू शकते. ठीक आहे. फक्त तेवढं लॉयल आणि तेवढं छान पद्धतीने जे आहे ते आपण ठीक आहे. आता मला 3 वर्ष काय वेळ द्यायचं एवढं ठीक आहे. त्यापेक्षा आपण बँक कॉर्पोरेटला जातो वगैरे काम करतो किती पगार आहे मॅक्सिमम 20,000 25,000 30,000 35,000 40,000 किंवा ठीक आहे. इकडे सिलेक्शन झाल्यानंतर किती आहे म्हणजे आपला जो वाईट मनी असेल ना किती आहे ते विचारलं साधारणतः आपल्याकडं म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडूनच द्या ठीक आहे. पण आपल्याकडे जे आपल्या हक्काचं येणार आहे ते पण खूप छान पद्धतीने येतं. दुसरी गोष्ट तुम्हाला एक समाजामध्ये स्टेटस मिळतो ठीक आहे की तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात. समजलं. मला गव्हर्नमेंटच्या बाकी सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मिळतात आणि लवकरच जे आहेत आपल्याकडे 8वा वेतन आयोग चालू. समजलं. जो 7व्या जिथं आहे त्याच्यापेक्षा भरपूर वरती आपण जाणार आहे गेल्या शक्य वेळेस. तर म्हणजे साधारणतः जे क्लास 2 वाले असतील हे म्हणजे एसओ एस एस आर काही बघ ठीक आहे. एसओ तर सोडून असतं ते वेगळ्या लेवलचे नाही पाहिजे ठीक आहे. किंवा म्हणजे ते जर मिळालं तुम्हाला तर सगळ्यात बेस्ट आहे. मुंबईतच राहणार आहात आयुष्यभर ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही अशा पॉवर हाऊसमध्ये आहात की जिथनं सगळ्या यंत्रणा चालतात. तर सो म्हणजे जस्ट इमॅजिन एखादा पोलीसवाल्यानं तुम्हाला आठवलं ठीक आहे मंत्रालयातून बोलतोय असं सांगितलं तुमचे डिझिग्नेशन पण सांगायला लागतं ठीक आहे. सोडलं जातं तुम्हाला का आता पोलीस पण घाबरतात त्याचं कारण थोडं पॉवर हाऊस आहे लक्षात ठेवा. सगळ्या यंत्रणा तिथून चालतात कळलं. सो ते आहेच प्लस पगार जो आहे तो 2 स्केलला वरती आहे. समजलं. S70 आहे आज S70चा जर पगार त्याच्यामध्ये जर बघितलं 8 वेतन आयोगानुसार तर 6,00,000च्या आसपास पगार करतो. तर म्हणजे 3 वर्ष दिली तर ते काय वाया जाणार नाही लक्षात ठेवायचं. समजलं. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली की माणूस म्हणतोय त्याच्यामध्ये खूप चांगले घडा लक्षात ठेवा ठीक आहे. जे की पर्सनल आयुष्य जगण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. नाही कॉर्पोरेटमध्ये जायचं काम करायचं असं म्हणत नाही कॉर्पोरेट वाईट आहे ठीक आहे. पण तिकडं जायचं तिकडचं कल्चर आता वेगळं सांगायची गरज नाही ठीक आहे. सॅटर्डे संडे जे आहे तुम्हाला सुट्ट्या असतात पण ती सुट्ट्या असल्या तरी पण ती काय विषय श्रुतीत नसतात ते लक्षात ठेवायचं. का कारण सोमवार ते म्हणजे मंडे टू फ्रायडे जे आहे त्यांचं इतकं वर्कलोड असतो की तो रिलीज करण्यासाठी मग त्यांना असं काहीतरी करावं असतं ठीक आहे. व्यसनाच्या आहारी जाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये फार जास्त असतं लक्षात ठेवा. तर त्या गोष्टींपासून कुठेतरी आपण इकडं राहतो हे पण लक्षात ठेवायचं. समजलं. आणि मेहनत घेतली इकडं फळ आपलं 100% मिळतच मिळतं हे लक्षात ठेवा. कळलं. तुमचं त्यामध्ये लग म्हणा की ग्रुप सी मध्ये ज्या बरेचसे संवर्ग ॲड झाले कळलं. त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये आपला नव्यानं संवर्ग ॲड होत आहे कळलं. म्हणजे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या जागा असतील ग्रुप कंपनीला त्या थोड्याशा जास्त असतात ठीक आहे. सो आलेली स्कीम सोडायची नाही कळलं. आणि सिम्पल एक गव्हर्नमेंटमध्ये एंटर करण्याचा जो आहे वेगळाचा मार्ग आहे तो म्हणजे कमाई. तर 6 महिन्यामध्ये तुमची ओळख सायकल कम्प्लीट होते. फ्री झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये मेन्स असते. मेन्स झाल्यानंतर जे आहे 2 महिन्यात रिझल्ट लागतो. पुढच्या 2 महिन्यामध्ये जॉईनिंग होतो. तर म्हणजे 6 महिन्याचा कालावधी आहे की जेवढ्या त्या महिन्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 6 महिन्यात काय असणार आहात गव्हर्नमेंट एम्प्लॉई असणार आहात. तर कम्प्युटर प्रोफेशनल लँग्वेजेस म्हणतात 3 इयर्स मी सांगितलेलं आहे. क्लिअर. समजलं. चलो आता येऊया आपल्या विषयाकडे ठीक आहे. कोर प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का डाऊट आहे का काय बोला काय काय असं नाही मनामध्ये घेतलेलं आहे का असं काय नाही आहे काहीच नाही ठीक आहे. आता डाऊट पडत नाही त्याचं काय सायकोलॉजिकल रिझन असतं माहिती आहे. एक तर तुम्हाला त्या बाबतीमध्ये सगळं माहीत असतं ठीक आहे. आता दुसरी गोष्ट असेल तुम्हाला काहीच माहीत नसतं ठीक आहे. काहीच नाही तुम्ही आता ही गोष्ट असते याचं जर आपण बघितलं तर साधारणतः आपल्याकडे क्वेश्चन किती आहे 100 ठीक आहे. एक मेजर लेवलला जे आहे त्याचं डिवायडेशन करायचं 40 मिनिट आणि 20 मिनिट ठीक आहे. 20 मिनिट प्लस ठेवायचं माहिती असेल मॅथ्स आणि रिजनिंग तर 20 मिनिटात तर त्याच्यामध्ये आपला प्रश्न भेटला ठीक आहे. आपण कशासाठी ठेवलं ते मॅथ्स आणि रिजनिंगसाठी ठेवलेले आहे क्लिअर. राहिला आता प्रश्न त्या ठिकाणी 40 मिनिटाचा प्रश्न राहिला. आता हे 40 मिनिट जे असतील हे त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन किती सोडवायचे 80 क्वेश्चन सोडवायचे आहे. समजलं. तर आता एवढं स्पीड घेता येतं घेतो तर फक्त एवढं नाही करायचं की 40 मिनिटाला जाऊन आता तिथं फक्त माझे क्वेश्चन किती झालं असं करायचं नाही. डायरेक्ट 40 मिनिटाला वेट आपले क्वेश्चन किती झाले असतील 45 50 52 याच्या पलीकडं ते नसणार. समजलं. मग काय करायचं की छोटे
कंपल्सरी घड्याळ घेऊन जायचं. ठीक आहे, डिजिटल वॉच न्यायचे नाही. ठीक आहे, टाकलं जातं. ठीक आहे, सो साधे अनलॉक जे काही त्याच्यामध्ये तुमचे वॉच असतील ते घेऊन जायचं. कारण आपला जो सगळा गेम आहे हा कशावरती आहे, स्पीड गेम आहे लक्षात. तर प्रत्येक एक्झामची डिमांड जी असते ती काय असते, थोडीशी वेगळी असते. तर राजस्थान विचार केला किंवा युपीएससी विचार केला तर दोघांचा सिलेबस आता काय झाला, ऑलमोस्ट सेम झालं. तर तिथं डिस्क्रिप्टिव्ह आहे. आता ते डिस्क्रिप्टिव्ह असणं किंवा तिथला जर का क्वेश्चन पॅटर्न बघितला तर तिथं आपल्याला कन्सेप्ट खूप जास्त विचारला जातो. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण जॉग्राफीचा विचार केला, ठीक आहे, तर जॉग्राफीमध्ये जे आहे ते आपल्याला तिथं क्लायमेटॉलॉजी असेल, ठीक आहे, किंवा म्हणजे हवामानशास्त्र असेल, ठीक आहे, किंवा तिथं असणारं भूशास्त्र असेल, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फार जास्त विचारल्या जातात. याचं कारण काय असतं की तुम्हाला रिक्रूट केल्यानंतर बसवायचं कुठं आहे, ॲज अ डिसिजन मेकिंग ऑपरेटिव्ह म्हणून बसवायचं आहे. ठीक आहे, पण तिथं वेळ किती असतो, 2 तास असतो. का तुम्हाला तो थॉट प्रोसेस दिला जातो किंवा त्या थॉट प्रोसेसला वेळ दिला जातो की तुम्ही त्या प्रश्नावरती विचार करा आणि मग निर्णय घ्या. समजलं? ठीक आहे, म्हणून तिथं वेळ पण जास्त आहे आणि तिथे असणाऱ्या क्वेश्चनची डिमांड सुद्धा किंवा तिथला असणारा सिलेबस सुद्धा वेगळा आहे. तो कन्सेप्च्युअल आहे. कारण जर एखाद्या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकारी नेमायचं आहे, ठीक आहे, तर तिथलं सगळं क्लायमेटला माहीत पाहिजे. कारण जर समजा उद्या काहीतरी भविष्यामध्ये आपत्ती आली तर त्याचं हेड कोण असतो जिल्ह्याचा, कलेक्टरच असतो. सो तिथं सगळं कोणाला माहीत पाहिजे, म्हणजे कलेक्टरला माहीत पाहिजे की इथलं क्लायमेट कसं आहे, काय आहे. समजलं? सो त्याच्यामुळे मग कुठेतरी त्या टाईपचा सिलेबस तिथं ठेवलं. समजलं? म्हणजे क्लासमध्ये यायचं जो सिलेबस असतो तो कसा आहे, आपल्याला थोडा आलं तर आपल्याला रिजन बेस्ड असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन असते की म्हणजे स्पेशली म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड, ठीक आहे, किंवा महाराष्ट्र संदर्भात असं जे आहे आपल्याला दिलेलं असतं. ठीक आहे, इव्हन हिस्ट्री सुद्धा आपली थोडीशी डिफरंट आहे. तर आपल्याला इंडियन हिस्ट्री असते विचारली जात ना. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं जातं, महाराष्ट्र रिलेटेड हिस्ट्री असते. ठीक आहे, त्यात समाजसुधारक विचारले जातात. ठीक आहे, समाजसुधारकांवरती 4 प्रश्न असतात 10 तर एखादा प्रश्न तुमच्या असणाऱ्या महिला चळवळीवरती जातो. ठीक आहे, एखादा प्रश्न जो आहे तो तुमचा असणाऱ्या तिथं जे सशस्त्र उठाव झाले त्याच्यावरती जात असतो. तर म्हणजे हे सगळं जर का बघायला गेलं तर शैक्षणिक चळवळ जे आहे त्याच्यावरती असतो. 1-2 क्वेश्चन जो आहे तुमच्यावरती जातात. म्हणजे आपण बोलता बोलता हे प्रेडिक्ट करू शकतो की क्वेश्चन कुठून येणार आहे. समजलं? सो हे सगळं जे आहे ते जर बघितलं तर आपल्याला हे लिमिटेड एरिया दिला. याचं कारण काय आहे की आपल्याला जे काम करायचं आहे ते ॲज अ फ्रंटलाईन ऑफिसर म्हणून काम करायचं असतं, जे खूप इच्छा असते. ठीक आहे, कारण सुरुवातीला जर का त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती तिथं गुन्हा घेऊन येतोय, ठीक आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा आपण विचार केला तर तो डायरेक्टली ॲडजस्टमेंट जाणार आहे का, नाही जाणार. तो कुणाकडे पहिलं आपल्याकडे येणार. म्हणजे फ्रंटलाईन जो ऑफिसर असतो हा कोण असतो तिथं पीएस आहे. तर हे जर जीएसटीला गेलं तर कोण आहे, एसटी आहे. ठीक आहे, हे जर का तुम्ही मंत्रालयामध्ये गेला तर कोण आहे, तेच आहे. समजलं? सो त्याच्यामुळे फ्रंटलाईन म्हणून आपल्याला काम करायचं असतं. आपल्याकडनं त्याच्यावरती क्विक डिसिजन जो आहे तो काय असतो तो घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपला टाइम पण काय केला जातं, कमी केला. कारण नंबर ऑफ पीपल आपल्याकडे काय होणार आहे, जास्त येणार. क्लिअर? समजतं? ठीक आहे, म्हणजे एक्झामची जशी डिमांड आहे, ठीक आहे, जसं तुम्हाला पुढे जाऊन फ्युचर काम करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम सुद्धा तिथं आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहे ते लक्षात ठेवायचं. क्लिअर? समजलं? ग्रुप 6चं जर बघितलं तर अजून महाराष्ट्र स्पेसिफिक. ठीक आहे, असं का, कारण तुम्ही एकाच रिजनमध्ये काम करता ना. ग्रुप बीला तुम्ही सगळं पूर्ण महाराष्ट्राला भेटतं, पण ग्रुप सीला जे आहे ते एखाद्या रिजनमध्ये तुम्हाला टाकलं तर त्याच रिजनमध्ये तुम्ही जास्त करून असतं हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? समजलं? सो ते ज्या काही डिमांड आहे त्या आपल्याला त्याच्यामध्ये कळल्या पाहिजे तर ते रिपोर्ट करता गेलं. ठीक आहे, कधी गेम खेळला आयुष्यात, प्रोफेशनल गेम केलं तर ठीक आहे. आता जर खेळला असेल तर आपण ज्यावेळेला एखाद्या अपोनंट टीम बरोबर तिथे खेळत असतो, ठीक आहे, त्याला खेळत असताना त्या ठिकाणी पूर्ण पुढच्या टीमचा आपण काय करत असतो, ॲनालिसिस करत असतो. किंवा जरी इंडिव्हिज्युअल गेम असतो तरी पण येणारा अपोनंट आहे त्याचा आपण काय करत असतो, पूर्ण ॲनालिसिस करत असतो. त्या खेळत असतो काय करतो, ठीक आहे, पूर्ण ओव्हरऑल त्याचं सगळी हिस्ट्री काढून मग आपण ते गेम खेळायला जात असतो. समजलं? सेम आपलं पण असंच आहे. ठीक आहे, असं समजा की आपण पण इथं एमपीएससीसोबत गेमच खेळतो. तर म्हणजे थोडंसं आमच्या भागामध्ये कुस्ती जास्त चालते. ठीक आहे, मग त्या भागात सांगतो की बाबा आपल्याला एमपीएससीसोबत कुस्ती करायची. ठीक आहे, तर मग ती कशी खेळते हे आपल्याला कळलं पाहिजे. समजलं? आता हे कळण्यासाठी त्यांनी काय दिलंय, सिलेबस दिलाय. तर सगळ्यात पहिलं काम करायचं तो पाठ करून टाकायचं. क्लिअर? समजलं? तो सिलेबस जितका पाठ होणार तितका चांगला होणार, तेवढा आपल्याला त्याच्यामध्ये काम सोपं होणार. क्लिअर? कळतंय? समजतंय? ठीक आहे, चलो. सो ओव्हरऑल जी प्रिपरेशन बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय केल्या. ठीक आहे, दुसरी गोष्ट आपण म्हटलं होतं की कॉम्पिटिशनची भीती वाटते. ठीक आहे, त्याला जास्त घाबरायचं नाही. ठीक आहे, याचं कारण आहे की जर समजा या वर्षीचा आपण त्याच्यामध्ये गोष्ट घेतल्या 1000, ठीक आहे, तर प्रीला जे आहे 2-2.5 लाख येतील. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे असतात, पावशे सगळे.
असे पण असतात की जे सिरियसली प्रिपेअर करणारे असतात, ठीक आहे. असे पण असतात की जे घरच्यांनी सांगितलं म्हणून प्रिपेअर करणारे असतात, ठीक आहे. प्रीला सगळे कळलं. पण प्रील आणि जे असतात त्यापैकी जे आहे ते साधारणतः याच्यापैकी 17 पट जो आहे त्याच्यामध्ये शोधला जातो, ठीक आहे. म्हणजे 1000 जागा असतील तर त्याच्यामध्ये मेन्सला किती जण येणार आहेत, 17,000 जे आहेत आपल्याला कुठे येणार आहे, मेन्सला येणार आहे. समजलं, ठीक आहे. आपलं टार्गेट असलं पाहिजे की तिथपर्यंत तरी आपण गेलो पाहिजे. समजलं, कळलं, ठीक आहे. आणि एकदा तुम्ही मेन्सच्या असणाऱ्या म्हणजे जो काही मेन्सचा क्राऊड आहे त्याचा भाग झाला की कंटिन्यू तुमचे जे आहे ते ट्रेनिंगच जाऊ शकतो. क्लिअर, समजलं, ठीक आहे. सो त्या असणाऱ्या क्राऊडचा जो आहे तो भाग बनायचा आहे थोडा आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. कळलं, म्हणजे त्या 2-2.5 लाखाला घाबरायचं आहे का आपल्याला ना, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सिरियस क्राऊड किती झाला आता, जो प्री पास करतो त्याचा तो काय आहे सिरियस आहे. कळलं, मग 17,000 जे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये विचार करावा लागला. कळलं की जो त्याच्यामध्ये थोडासा आपल्यासाठी धोकादायक आहे, ठीक आहे. आता यांना घाबरायचं आहे का, याला पण घाबरायचं ना, ठीक आहे. कारण कोणीही किती आलं तर आपलं टार्गेट जे आहे तो वाढवणार नाही किंवा आपलं टार्गेट तो कमी करणार नाही, ठीक आहे. आपले मार्क जे असतील हे कोण वाढवणार आहे, आपणच, ठीक आहे. कोण कमी करणार आहे, आपणच, ठीक आहे. सो या पूर्ण प्रिपरेशनमध्ये जे त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायचं ते स्वतःवर कॉन्सन्ट्रेट व्हायचं. समजलं, आजूबाजूला माझ्या किती पळत आहे काय करतात तुम्हाला किती नाही, क्लिअर, समजलं. याचा अर्थ कॉम्पिटिशनला घालायचं का नाही, कळलं. पण मला मध्ये एकदम भीती असली पाहिजे होते की मला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे. कळलं, सो माझं प्रिपरेशन जे आहे ते त्याच्यामध्ये कमी असता कामा नाही, ठीक आहे. याला घाबरत पण त्या बाकीच्यांना घाबरत बसायचं, क्लिअर, समजलं, ठीक आहे. अजून काय डाऊट आहे याच्याबद्दल ओव्हरऑल एक्झामबद्दल? पोर्शनचा लास्ट असतो काय घ्यायचं त्यासाठी काय कसं प्रिपेअर करायचं. लक्षात ठेवायचं की आपल्याकडं सिलेबस जो आहे तो फार मोठा आहे, ठीक आहे. त्याने देऊन दिलेलं असतं किंवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा चळवळी, ठीक आहे. हिस्ट्रीचा विचार केला तर सायन्स म्हटलं तर त्याच्यामध्ये त्याने फक्त 3 शब्द टाकले, ठीक आहे. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, ठीक आहे. याच्यात काय वाचायचं काय सोडायचं हे आपल्याला प्रश्न पडतो, ठीक आहे. आता मी फिजिक्सचे किती चॅप्टर सांगितले होतं, 3 चॅप्टर आहेत, ठीक आहे. कुठले, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, एवढंच करायचं. आता एवढे चॅप्टर असतात का बुकमध्ये ना, ठीक आहे. बुकमध्ये 59 चॅप्टर दिलं पण आपण करतोय कुठले फक्त 3 चॅप्टर. याचा रिझन याच क्वेश्चनवरती जे आहे किंवा याच टॉपिकवरती काय झालं आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन आलेले आहे, ठीक आहे. जस्ट इमॅजिन की तुम्ही जे आहे ते एक्झाम सेंटर आहात आणि तुम्हाला जो आहे तुम्ही काय केलेलं आहे क्वेश्चन पेपर बनवायला दिलेला आहे. कळलं, आता तो क्वेश्चन पेपर बनवत असताना फक्त तो क्वेश्चन पेपर बनवणं किंवा ते 100 क्वेश्चन काढणं एवढंच काम आहे तुमच्याकडे. आयुष्यात दुसरं पण काही काम असतं, ठीक आहे. म्हणजे बाकी सगळ्या पण गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतील, ठीक आहे. एवढंच तर घेऊन बसणार नाही आपण किंवा चला क्वेश्चन काढायला सांगितलं म्हटल्यानंतर आपण फुल सिरियसली 24/7 क्वेश्चन काढून बसतो, असं तर होणार नाही. कळलं, काय करेल काय करा क्वेश्चन कसे असतात पाठीमागच्या किंवा एक उचलला, ठीक आहे. त्यातला सुद्धा एखादा क्वेश्चन मोल्ड करणार आणि तो जो आहे टाकून देणार. कळलं, समजलं. म्हणजे आपला जो सिलेबस आहे त्याला लिमिटेड करण्याचं काम जे आहे ते कोण करतात किंवा समजलं, कळलं. जर 50% आपण या प्रिपरेशनमध्ये रिडिंगला देतो तर 50% कशामध्ये द्यायचं किंवा एखाद्या रिडिंगला म्हणजे क्वेश्चन सॉल्विंगला द्यायचं, लक्षात ठेवायचं. कळलं, पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल देतो की जर समजा आपल्याला कुस्ती करायची, ठीक आहे. कुस्ती करायची आहे तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला पहिला मेहनत घ्यावी लागेल, आपल्याला शरीर कसं बनवावं लागेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कुस्ती खेळावी लागेल. तर एक आहे मला आन्सर द्या की जर समजा एक 80 किलोचा जो आहे तो बॉडी बिल्डर घेतला, ठीक आहे. एक 80 किलोचा पैलवान घेतला, ठीक आहे. आणि दोघांची काय कुस्ती लावली, कोण जिंकली? पैलवान जिंकली. बॉडी गार्ड जिंकली, पैलवान जिंकला का? कारण टेक्निक कुणाकडे आहे त्या गोष्टीच्या पैलवान. समजलं, त्याच्यामुळे जिंकणार कोण आहे पैलवान. समजलं, दोघांकडे स्ट्रेंथ आहे. बॉडी बिल्डर आहे याच्याकडे पण स्ट्रेंथ आहे, पैलवान आहे त्याच्याकडे पण स्ट्रेंथ आहे, ठीक आहे. ते किती असेल काय असेल याच्याकडे जायला नको बरं, कारण इकडे पावडर असेल इकडं नॅचरल काम असतं, ठीक आहे. त्या गोष्टी वेगळ्या आहे, ठीक आहे. आता दुसऱ्या अँगलला जर बघितलं, ठीक आहे. आता जस्ट इमॅजिन की एका पैलवानाला सांगितलं की आता तो पोझिंग करून द्यायची. आता पैलवान बघितलं असेल ना, विचारांचं आमचं खूप असतं, ठीक आहे. आता पोझिंग द्यायला गेल्यानंतर ते दिसणार आहे तर आता ते बघायला बरं वाटेल का नाही. पोझिंग कोण सांगेल बॉडी गार्ड, बाय, कारण तिथल्या टेक्निक तुम्हाला माहिती आहे त्याला माहिती आहे. समजलं, सो आपल्या फील्डमधलं जर का आपल्या इथं जर सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर आपल्याला
त्याच्यामध्ये फक्त तुम्ही मेहनत घेतली, ठीक आहे, किंवा एखादा पैलवान आपल्याला तयार करायचा आहे, त्याला आपण रोज त्या ठिकाणी तालीम देतोय, ठीक आहे, रोज त्याच्याकडनं व्यायाम करून घेतोय, ठीक आहे, पण त्याला कधीही मातीमध्ये उतरवलेला नाही. मग तो चांगला खेळला नाही खेळणार, कितीही चांगली त्याची पद्धत असते तरी तो चांगला खेळणार नाही. त्याचं कारण काय आहे, त्यानंतर मातीत उतरलेला नाही. समजलं? म्हणजे जितकं तुम्ही मातीमध्ये उतरून दोन हात करणार आहात तेवढं तुम्हाला ते सगळं व्यवस्थित जमणार आहे. समजलं? एक वेळ मेहनत कमी असली तरी चालेल, पण त्या मातीमध्ये तुम्हाला जर का व्यवस्थित खेळता येत असेल तर ती गोष्ट काय आहे, सगळ्यात बेस्ट आहे. समजलं? त्याच्यामुळे लक्ष जे असेल ते कशावर द्यायचं, क्वेश्चन सॉल्व्हिंग वर. आपला असं एक जे माती आहे ते काय आहे, आपली बेसिक आहे, ठीक आहे, नाही तर पुन्हा इथे कुठं आता माती घालून काय झालं. सो इकडे जे आहे ते लक्षात ठेवायचं की बाबा आपल्याला जे इथं खेळायचं आहे ते कोणासोबत खेळायचं आहे, एमबीसी सोबत, ठीक आहे. मग आपल्याला त्याचं प्रॅक्टिस करायचं तर काय सोडवलं पाहिजे, डिवाईड. आणि डिवाईड सोडवत असताना त्याच्या पण काही टेक्निक असतं, त्या जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही. समजलं? कळलं? सो त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा थोडंसं जे आहे ते आपण काय करतोय की आपल्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय, ठीक आहे. जेवढा वेळ जो आहे तुम्ही रिडिंगला देतोय तेवढाच वेळ तुम्हाला देणार आहे मी डिवाईडला देणार आहे, ठीक आहे. कारण अल्टिमेटली माझं सिलेक्शन कशावरती होणार आहे, क्वेश्चन सॉल्विंगवरती होणार आहे, ठीक आहे. इथं एक जे आहे तिथं टायला लक्षात ठेवायचे की इथं आपण नॉलेज घ्यायला आलेलो नाही, इथं आपण कशावर घ्यायला मार्क्स मिळवायला आलेलो आहे. समजलं? हे नॉलेज घ्यायला आलं आहे. नॉलेज तर आपल्याला हवंच आहे, ठीक आहे, पण ते फक्त नॉलेज रिसर्च करत बसायचं नाही, ठीक आहे. एखादा विषय आवडला नाही त्याच्यात गेलोय सगळं रिसर्च करत बसलोय, ठीक आहे, असं व्हायला नको. समजलं? इकडे जे आहे ते जेवढं आहे तेवढं लिमिटेड घ्यायचं. प्राईम प्रायोरिटी काय असली पाहिजे, मार्क्स. जर मार्क्स आले तरच आपलं सिलेक्शन होणार आहे, नाहीतर तुम्हाला किती नॉलेज असो काही घेणं नाही. समजलं? कळलं? सो प्राईम प्रायोरिटी काय करायची, मार्क्स. क्लिअर? समजलं? कुठूनही द्या तुम्हाला काय द्या, मार्क्स, ठीक आहे. समजलं? म्हणजे अशी एक स्टोरी आहे. लैला मजनूचं काय नाव माहिती असेल, काय ना काय माहिती तुला? लैला मजनू माहित नाही तर मग तू उदाहरण देऊ तुला, ठीक आहे. माहित नाही कुणाला? जगातली गाजलेली लव्ह स्टोरी आहे, ठीक आहे. ही बंधकथा आहे, ठीक आहे, ओरिजिनल नाही, ठीक आहे, पण तरी पण ही गाजलेली नॉवेल आहे, लक्षात ठेवायचं, लैला मजनू, ठीक आहे. आता एक वेळ काय होतं की लैला मजनूचं जे आहे त्यांच्या घरी कळतं, ठीक आहे, आणि घरी कळल्यानंतर आता माहिती आहे मग मोबाईलवर काढून घेतला असं, ठीक आहे. त्यांच्या काळात मोबाईल नव्हते, काय होते, पत्र होते, कौतर असायचं, ठीक आहे, त्याच्या पायाला चिठी वागायची, मग ते जायचं. तर आता समजून चला की कौतराला आपण काढून घेतलंय, ठीक आहे. आता लैलाचं नोकरीचा कॉन्टॅक्ट होत नाही, ठीक आहे, आणि सांगितलंय की तुम्ही एकमेकाला भेटायचं नाही. समजलं? ठीक आहे. म्हणजे होतच ना असं घरी कळलं की हे सगळं आपल्याला फेस करावं लागतं, ठीक आहे, माहिती नाही. अरे होती नाही होतं, ठीक आहे. झालं असं धीरे धीरे आता झालं की नाही, नाही झालं ठीक आहे. झालं असं तरी मला कसं सांगतो है ना, ठीक आहे. एक तर त्याचं ऑनलाईन चालू आहे हा. चलो त्या दोघांमध्ये जे आहे ते तिथं थोडेसे फायदा देते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग बिचारा जो मशनू आहे इतका तिच्या प्रेमामध्ये दिवाना असतो, ठीक आहे, की तो फक्त लैला 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 करत जात असतो, ठीक आहे. आता सगळे कोणी त्याच्या पुढे दिसलं तरी पण त्याला काय घेणं देणं नसतं, कोण आलं काय, त्याला फक्त काय सुचत असतं, लैला. कळलं? आता त्याला त्याचे मित्र येतात, विचारतात की बाबा चल तो असा बसू नको, ठीक आहे. मित्र समजत होतो ना आपल्याला शेवटी, ठीक आहे. तसे त्याचे पण मित्र त्याला येतात, समजवतात की बाबा तू चल काय असं सारखं लैला करू नको, स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नको, ठीक आहे. तरी पण त्याचं काय होतं, लैला देतोय का तर माझ्या कळलं? कोणी जगातला आलं तरी पण त्याला फक्त काय म्हणायचं, लैला देतोय का तर माझ्या कळलं? आता एक दिवस काय होतं की हे सगळं बघून देवाला दया येते आणि देव स्वतः त्याच्या पुढे येतो. कळलं? तरी पण ह्याचं काय चाललं, लैला. कळलं? आता देव पुढ्यात आहे तरी पण ह्याचं चाललंय आपलं लैला लैला लैला, ठीक आहे. देव म्हणतोय करून अरे वर तरी बघ, ठीक आहे. तरी पण ते खाली बघून काय म्हणतोय, लैला देतोय का तर वरती बघ, ठीक आहे. देव म्हणतोय अरे मी आलोय वर तरी बघ, तरी पण तो मागे लैला देणार आहे का तर थांब, नाही तर तुझं माझं काही काम नाही. समजलं? शेवटी देव म्हणतो अरे वर तरी बघ मी आलोय, ठीक आहे. देवाकडे तो शेवटी वरती बघतो, देव आहे ते बघतो, परत खाली गेला, ठीक आहे. आता तरी पण देवाला वाटतं की एवढं सगळं झालंय पण तरी पण त्याला काय पाहिजे, लैला पाहिजे, ठीक आहे. मग देव यायला ऑफर करतो की लैला सोडून जगातलं काही मग मी तुला देतो, ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांनी काय केलं असतं, आपलं 1 करोड स्माइल द्या, ठीक आहे, 200 कोटी द्या, लैला कशा आणायची मी बघतो
या सगळ्यांच्या जर्नीमध्ये आपली लेखा सो त्याला सोडीकडे बघायचं. त्याला देव जरी आला तरी पण काय मागायचं, लैलाच मागायचं. समजलं? क्लिअर आहे? ठीक आहे. ठीक, समजलं? सो लैला कोण फिक्स केले आपण? MPSC. ठीक आहे. आता पोरांचे असेल तर लैला, पोरींचं असेल तर मजनू. ठीक आहे, असं समजा. कोण आपण त्याच्यामध्ये फिक्स केलं आहे? MPSC फिक्स केलेलं आहे. क्लिअर? समजलं? सांगायचं तात्पर्य इतकं की आपल्या ध्येयाप्रती आपलं इतकं कॉन्सन्ट्रेशन हवं की त्याच्यासाठी मी काही सोडायला तयार असेल. कळलं? आणि तुमचे असणारे प्रिपरेशन तुमच्याकडनं सॅक्रिफायसेस मागत असते. क्लिअर? ठीक आहे. घरात आपण काहीतरी मोठं व्हावं म्हणून आपले आईवडील त्यांचं सगळं लाईफ त्यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. कळलं? जगात दुसरं मोटिवेशन घ्यायची गरज लागत नाही. घरी गेल्यानंतर एकदा फक्त वडिलांचा चेहरा बघायचा ज्यावेळेला ते कामावरनं येतं. कळलं? घरी आईच्या डोळ्यामध्ये त्या अपेक्षा बघायचं. आपल्याला दुसरं काहीच बघावं लागत नाही. जगामध्ये फक्त 2च माणसं आपली असतात हे लक्षात ठेवायचं. कळलं? आणि जोपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये आपण एकदाच अश्रू बघायची तयारी ठेवायची. ठीक आहे. म्हणजे जस्ट इमॅजिन की तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी फोन करताय आणि सांगताय की या अमुक अमुक पदावरती जे आहे ते माझं सिलेक्शन झालं आहे, त्यावेळेला त्यांची रिॲक्शन काय असेल? ठीक आहे. म्हणजे जगामध्ये त्यांना काही नको आहे. जगात आपल्याकडनं एकाही गोष्टीच्या अपेक्षा न करता आपल्याला हेल्प करणारी जे पर्सन असतात हे फक्त आपले आईवडील असतात. त्यांना कुठेतरी आपल्याला चांगले दिवस दाखवायचे आहेत, एवढंच टार्गेट ठेवायचं आणि प्रामाणिकपणे मेहनत घ्यायची. समजलं? ही मेहनत जी आहे ही वाया जात नाही हे लक्षात ठेवायचं. कळलं? तुम्हाला जगदुनिया कितीही नावं ठेवेल पण तुम्हाला माहीत असतं की तुम्ही काय लेवलला उभे आहात आता. क्लिअर? समजलं? सो त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पाठीमागं सारायच्या आणि आपल्या ध्येयाप्रती जे आहे ते तेवढं प्रामाणिक राहायचं. आणि जेवढे तुम्ही त्या गोष्टीला लॉयल असाल तर ती गोष्ट 100% तुमच्याकडे येणार आहे. कळलं? त्याला जप मारून यावं लागेल. समजलं? कळलं? 3 इडियटमधला एक तो डायलॉग आहे, माहीत आहे ना? सक्सेस के पीछे मत भागो. काय बनायचं आहे? काबिल बनायचं आहे. ठीक आहे. सक्सेस झक मारून आपल्या पाठी येतं. समजलं? सो स्वतःला तेवढा हायपवरती नेऊन ठेवा की ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मागे येऊन थांबतील. क्लिअर? समजलं? ठीक आहे. सो मेहनत घ्यायला कमी पडायचं नाही. ठीक आहे. किती तास अभ्यास करता? बोला. बरं, एखादा मेन्सवाला असतो त्याचं शेड्यूल सांगू मी किती असतं? मॉर्निंग होते 7:30ला लायब्ररीत जातो तो. ठीक आहे. 9:30पर्यंत बसलेला असतो, 9:30ला उठतो, परत त्या ठिकाणी त्याचा काहीतरी लंच ब्रेक होतो. ठीक आहे. किंवा नाश्त्यासाठी ब्रेक असेल. ठीक आहे. पुन्हा अर्धा 1 तास त्याच्यामध्ये गेला. पुन्हा 10:15ला पुन्हा बसला. ठीक आहे. 10 पासून पुन्हा 1पर्यंत स्लॉट असतो. कळलं? 1पर्यंत बसला आहे. ठीक आहे. आता 1 पासून पुन्हा त्या 1:30 पावणे 2पर्यंत त्या ठिकाणी पुन्हा किंवा 1-1.5 तास जो आहे तो पुन्हा तिथं पकडा की त्याच्यामध्ये लंचचा आहे. कळलं? थोडंसं विश्रांती घेतली तुम्ही, परत 3 वाजता आला आहे, 3 वाजता बसला आहे. ठीक आहे. 3 ते 6 बसलो आहे आता. कळलं? आता 3 ते 6 बसल्यानंतर तिथून पुढं अजून एक अर्धा तास सुट्टी घेतो आपण चहाला. ठीक आहे. चहा आणि MPSCचं प्रेम वेगळंच असतं जरा. ठीक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही. कळलं? सो चहा घ्यायला आपण उठलो अर्धा तास. कळलं? 6:30ला परत जे आहे ते पुन्हा मी जाऊन बसलो, 9पर्यंत बसलो, 9ला जेवायला उठलो. ठीक आहे. पुन्हा त्या ठिकाणी जे आहे ते 10पर्यंत काहीतरी टाईमपास केला, घरी वगैरे फोन करून घेतला. ठीक आहे. अजून कोणाला तरी फोन करायचा असेल तर तो करून घेतला. कळलं? मग 10 सव्वा 10ला पुन्हा बसलो जाऊन. ठीक आहे. पुन्हा 12पर्यंत मी बसलो आहे. कळलं? किती वेळ अभ्यास केला आहे? आता किती वेळ नाही केला हे विचारायचं दिवसात. समजलं? म्हणजे ओव्हरऑल 24/7 त्या ठिकाणी डोक्यात काय आहे? फक्त MPSC. कळलं? समजलं? जोपर्यंत या लेवलला तुम्ही जात नाही तोपर्यंत मग तुम्ही यशाच्या अपेक्षाच करू नका ना. साधी गोष्ट आहे. कारण आपल्यासोबत कम्पीट करणारे एवढी जर मेहनत घेत आहेत तर आपल्याला पण काय केलं पाहिजे? एवढी मेहनत घेतलीच पाहिजे 100%. कळलं? समजलं? आणि मेहनत घेऊन कोणी मरत नाही. समजलं? कळलं? आज जी मेहनत घ्याल त्याच्यावरती उद्याचं तुमचं फ्युचर जे आहे ते डिपेंड आहे. त्याच्यामुळे ती घ्यायला घाबरायचं नाही. आपण तरुण आहोत अजून. आहात ना? पक्का आहात ना? दिसायला फक्त नाही. ठीक आहे. मनातनं तरुण पाहिजे माणूस. समजलं? ठीक आहे. म्हणजे पवारसाहेबांचं उदाहरण मी देत असतो. ठीक आहे. तर आपल्या पक्षाचा त्या काही संबंध नाही. ठीक आहे. स्टील पाठीमागच्या पंचवार्षिकपर्यंत तो माणूस जो आहे तो महाराष्ट्रभर सभा घेत होता. वय वर्ष किती होतं? त्यावेळेला जर बघितलं तर 80-82 वर्ष वय होतं. कळलं? जस्ट इमॅजिन की तुम्ही 82 वर्षात आहात आणि तुम्ही जे आहात तर तिथं एवढ्या सगळ्या सभा घ्यायला जात आहे. पॉसिबल आहे का आपल्याला? ठीक आहे. आताच असं होतं की कुठनं तरी फिरून आलं की नको आता बाहेर जायला.
असं होतं आपलं, ठीक आहे. खायला पण नको असं वाटतं. तो व्यक्ती त्या वयामध्ये सुद्धा तेवढी एनर्जी घेऊन चालत होता. समजलं. सो हे जे आहे हे सगळं तुमचा माइंड गेम आहे हे लक्षात ठेवायचं. जितकं छान पद्धतीनं तुम्ही कराल तेवढ्या त्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला व्यवस्थित जमणार आहेत. क्लिअर. समजलं. ठीक आहे. सो छान पद्धतीनं जे आहे ते काय करायचं, अभ्यास जो आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. ठीक आहे. सेल्फ मोटिवेटेड राहायचं. कधी कधी स्वतःवरती डाऊट येतो, पण त्याला जे आहे तो थोडासा मागं सारायचा. कळलं. कारण जगात फक्त एकच सांगायचं की आपली दुःख आणि आपला असणारी सिच्युएशन बदलणारा फक्त कोण आहे, आपणच आहोत हे लक्षात ठेवायचं. कोणी येऊन आपल्याला हेल्प करेल, मदत करेल याची अपेक्षा ठेवायची नाही. क्लिअर. समजलं. ठीक आहे. आपल्या विषयामध्ये जाऊ आता. कळलं. मला सांगा की सायन्स हा विषय जो आहे तो इथं या सगळ्या होल जर्नीमध्ये का ठेवला असेल, काय वाटतं? कारण की सगळं सायन्स सोबतच कनेक्ट आहे. सायन्ससोबत कनेक्ट आहे. अजून सायंटिफिक माइंडसेट आला पाहिजे. सायंटिफिक माइंडसेट आला पाहिजे. अजून बोला रे काहीतरी. असं शांत नाही बसायचं, काहीतरी बोलायचं. बोला अजून काय वाटतंय. दोन तर गोष्टी महत्त्वाच्या कळल्या आपल्याला. ठीक आहे. की बाबा सगळ्या गोष्टी कशाशी कनेक्टेड आहेत, सायन्सशी. ठीक आहे. आपला माइंडसेट कसा हवा, सायंटिफिक. ठीक आहे. म्हणजे अगदी तुम्ही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जरी गेलात, ठीक आहे, तरी पण आपल्याला मूलभूत कर्तव्य आहेत, एवढं तरी ऐकलं असेल. ठीक आहे. पॉलिटीमध्ये मूलभूत कर्तव्य असतात आपल्याला. ठीक आहे. आता ही जी मूलभूत कर्तव्य आहेत त्यातलं 8वं कर्तव्य काय सांगतो आपण, की सगळ्या गोष्टीकडे जे आहेत आपण कसे बघणार आहोत, विज्ञाननिष्ठ किंवा सायंटिफिक टेम्परनं जे आहेत आपण सगळे प्रत्येक गोष्टी जे आहे ते काय करणार आहे, आपण तिथं रेफर करणार आहे. समजलं. याचा अर्थ जर का ते संविधानामध्ये आहे तर तुम्हाला इथून पुढं सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर कशाशी संबंधित वागावं लागणार आहे, सर्व्हिसला घेऊनच किंवा संविधानाला घेऊनच तुम्हाला पुढे चालावं लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही किती जरी काही असलात तरी पण आपल्याला ते संविधान सोडता कामा नाही. समजलं. कारण त्याच गोष्टीवरती जे आहे ते आपण पुढं चालत राहणार आहोत. क्लिअर. समजलं. सो हा सायंटिफिक टेम्पर जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. समजलं. आणि म्हणून कुठंतरी सायन्स जे आहे ते आपल्याला ठेवलेलं आहे. आता कुठलीही एक्झाम घ्या, समजलं, अगदी म्हणजे ग्रुप डी पासून ते अगदी क्लास 1पर्यंत UPSC पर्यंत सगळीकडे सायन्स आपल्याला बघायला मिळतंच. समजलं. त्याच्या सोबतीनं आणखी एक विषय बघायला मिळतो, मॅथ्स अँड रिझनिंग. वाय. आता त्याचं आमचा काय संबंध म्हणायचं. आता थोडं कॅल्सी पण आहे ना आपल्याकडं, आहे ना. ठीक आहे. मग कॅल्सी आहे, ChatGPT आहे, सगळ्या गोष्टी आहेत. स्टील आपल्याकडनं काय करून घेतलं जातं, मॅथ्स अँड रिझनिंग सोडून घेतलं जातं. ठीक आहे. का असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कारण त्याच्यामध्ये आपली काय कळते, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी जे आहेत आपल्याला कळत असते. समजलं. त्याच्यामुळं प्रत्येक एक्झाममध्ये हे 2-3 विषय जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण आहे की एका ठिकाणी तुमचं सायंटिफिक टेम्पर चेक केलं जातं, तर दुसऱ्या 2 ठिकाणी तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी जे आहे ते चेक केली जाते. क्लिअर. समजलं. म्हणजे तुमच्यामध्ये असणारे जे गुण आहेत हे पेपरमध्ये चेक केले जातात. कळलं. तुम्ही जे आहे ते किती पंक्च्युअल आहात किंवा किती तुम्ही वक्तशीर आहात हे बघण्यासाठी काय केलं आहे, आपण 1 तासाचा वेळ दिला आहे. समजलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा निगेटिव्ह सिस्टम आपण का दिलेली आहे, की तुमच्याकडनं कमीत कमी काय व्हाव्या, चुका व्हाव्या. कळलं. तुमच्यामध्ये रिस्क घेण्याची पण काय पाहिजे, तिथं धाडस पाहिजे. समजलं. या सगळ्यासाठी आपल्याला ते निगेटिव्ह सिस्टम ठेवलेली आहे. कळलं. त्या पेपरमध्ये उगाच काही पुटअप केलेलं नाही. समजलं. कळलं. ठीक आहे. आता आपण मगाशी म्हटलं की बाबा जे सायंटिफिक टेम्पर आहे ते आपल्याला हवं. ठीक आहे. आपण फ्रंटलाईन ऑफिसर असतो जर आपण ग्रुप बीमधून सिलेक्ट होतो आहे. ठीक आहे. PSI किती जणांना आवडतं, PSI. ठीक आहे. मग आता समजा की यानं जे आहे ते आता PSI व्हायचं आहे. ठीक आहे. आता अटकेला जायचं असतं किंवा एखाद्याचं वॉरंट काढलेलं असतं, त्यावेळेला तिथं ॲज अ फ्रंटलाईन ऑफिसर म्हणून आपणच असतो. कळलं. जर खूपच मोठी केस असेल तर मग कुठेतरी DYSP किंवा PI वगैरे तिथला येईल. कळलं. अदरवाईज अटक जे असेल त्या कोणाच्या अंडर होते, आपल्या अंडरच होत असते. समजलं. उचलाबिचलायची कामं कोणाची असतात, आपलीच असतात. समजलं. ठीक आहे. आता समजा आता महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण फार गाजतं आहे बंधुबाबाचं, माहिती आहे ना. ठीक आहे. आता ते प्रकरण जसं गाजतं आहे तसं समजा तसं एखादं प्रकरण झालेलं आहे आणि तुम्हाला त्याला उचलायला जायचं आहे. कळलं. आपल्याकडं जादूटोणा विरोधी कायदा जो आहे तो आहे 2017चा. कळलं. आणि मग असं कोणतरी एक मांत्रिक आहे, तांत्रिक मांत्रिक, की जो त्या ठिकाणी अशा काहीतरी गोष्टी करतो, अघोरी गोष्टी करतो आणि याची तुमच्याकडे कंप्लेंट आली आणि त्याला काय करायचं जायचं आहे, आपल्याला आता अटक करायला जायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी चाललाय अटक करायला. ठीक आहे. त्यालाही दिसतं की आता तुम्हाला काय करायला अटक करायला आलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्या अन्वयी असतातच. ठीक आहे. अंधभक्त आपल्याला बघायला मिळतातच. कळलं. सो ते जे आहे ते त्याच्यामध्ये कुठंतरी मध्ये असणारच आहे.
कळलं? आता त्यांना पण क्रॉस करून तुम्ही पुढे गेलेला आहात त्याला पकडायला. कळलं? आता जसं तुम्ही बघताय आपल्या छातीवरती नेमप्लेट असते, कळलं? तसं तुमचं नाव घेतोय आणि तो मोठमोठ्यानं जो आहे तो मंत्रतंत्र म्हणायला लागला आहे. ठीक आहे. अनेक त्यानं काय घेतलं, असा लिंबू घेतला छानपैकी, त्याच्यावरती मंत्रबिंत्र टाकले. ठीक आहे. आणि एक लाल धागा जो आहे तो त्याच्यामध्ये ओला आणि असा पलीकडून काढतोय आता. कळलं? जाम तो मंत्रबिंत्र जोर जसं तुम्ही पुढे जाताय तसं तो मंत्र बनतोय. ठीक आहे. लाल धागा इकडून काय होतोय, काळा होत निघत आलाय आता. ठीक आहे. पुढे जाल का? अरे जाल का नाही? जाल ना? ठीक आहे. चला म्हणणार धागाच तर आहे, काय होतं त्याला. ठीक आहे. बरं, आता तरी पण तुम्ही पुढे येत आहे, तुम्ही थांबत नाही हे दिसलं त्याला. ठीक आहे. त्यानं काय केलं, एक नारळ घेतलं त्याच्याजवळचं, असं मंत्रबिंत्र फुकले तुमच्या नावानं, त्या ठिकाणी तुमचं वाटोळ हो, हे हो, ते हो, असं काहीतरी म्हटलं आणि फेकला. नारळ फेकल्या नारळाला आग लागली. आता जाल? जरा मनामध्ये डाऊट येतो ना की नारळ कसं काय पेटू शकतो. आता होतं मनामध्ये. ठीक आहे. शेवटी आपण पण ह्युमन आहोत. कळलं? सो पुढं जाताना आपली पावलं कुठेतरी काय झाली आता तबकलं. ठीक आहे. किंवा काहीतरी आता व्हायला नको. कळलं? त्यातले तुम्ही कोकणातले असाल तर गोष्ट वेगळी आहे. कळलं? सगळी कामं अंगाऱ्यावरती चालतात. चालतात ना, लिंबू आणि अंगारा याच्यावरती सगळं चालतं कोकणात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो असं काहीतरी झालं असं समजून चला. ठीक आहे. पण तरी पण आपल्यातल्या एखाद्यानं धाडस दाखवलं, त्याला पकडला, घेऊन आला. ठीक आहे. आणि घेऊन आल्यानंतर जे आहे ते त्याच्यामध्ये मग त्याची सगळी रिॲलिटी आपल्याला कळून जाते, काय होतं आणि काय नाही. ठीक आहे. चुकलंय आजपर्यंत काय आपल्या समाजामध्ये, तर सगळ्यात जास्त जे सायन्स शिकलं ते अशा भोंदूंनी शिकलं. कळलं? हे आपल्यासारख्याने शिकलं नाही. कळलं? त्या लिंबवामधनं जो धागावरती काढला, ठीक आहे, तो सुती धागा होता. आणि जर का समजा तिथं रेड कलरचा तो सुती धागा असेल तर त्या असणाऱ्या सुतीची किंवा त्या असणाऱ्या कॉटनची जर का रिॲक्शन किंवा तो पांढरा जरी धागा घेतला तुम्ही, ठीक आहे, तर त्या असणाऱ्या कॉटनची लिंबामध्ये असणारं सिट्रिक ॲसिड असतं. सायट्रिक ॲसिड माहिती आहे ना, सायट्रिक जे काय तुम्ही म्हणत असाल. ठीक आहे. सो सायट्रिक ॲसिड जे असतं त्याच्यासोबत काय झाली, रिॲक्शन झाली आणि त्याचा कलर कसा झाला, ब्लॅक झाला. समजलं? आता हे जर का आपल्या घरातल्या एखाद्या मायमाऊलीला दाखवलं तर ते काय म्हणणार आहे की बाबा जाऊ नको. ठीक आहे. या असल्यांच्या नादी लागायचं नसतं. पण त्याच्या पाठी मग काय होतं, तिथं सायन्स होतं. समजलं? बरं, इथपर्यंत पण ठीक होतं. तो नारळ पेटला का? तो नारळ का पेटला असेल? बरं, नारळ पेटणं म्हणजे तर जरा हे आता काहीतरी वेगळंच वाटतं आपल्याला. ठीक आहे. आता तो नारळ त्याच्या बसला होता म्हणून पेटला. आपल्याकडचं जर का त्याला नारळ दिला आणि म्हटलं आता फेक आणि पेटव, नाही पेटणार. समजलं? याचं कारण आहे की दिवाळीला वगैरे जे आहे त्याच्यामध्ये बघितलं असेल की फटाके येतात, माहिती आहे ना. ठीक आहे. ते गन पण येते आपल्याकडं. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण ते रेड टाकून फोडत असतो. कळलं? काही जणांना ते हातानं फोडायची सवय असते. ठीक आहे. ते रेड वगैरे फोडलेत का हातानं? ठीक आहे. ते हातानं फोडतो त्यावेळेला ते धाडस लागतं तेवढं, तर ते फोडता येतं. ठीक आहे. नाहीतर ते फुटत नाही. साधारणतः अमोनियम नायट्रेट जे असतं ह्याला जर का आपण थोडंसं घर्षण केलं किंवा त्याला जर का थोडंसं आपण काहीतरी मारलं किंवा त्याच्यावरती आघात केला तर ते काय होतं तिथं, म्हणजे इन्फ्लेमेबल आहे. ठीक आहे. किंवा ते पेट घेतं किंवा त्याचा स्फोट होतो. समजलं? कळलं? आता त्या नारळाच्या शेंडीत त्यानं काय ठेवलं होतं, अमोनियम नायट्रेट. कळलं? मग ते फेकल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, ते जसं आपटलं तसं त्याचं घर्षण झालं. घर्षण झाल्यावरती ते काय झालं, पेटलं. समजलं? म्हणजे या सगळ्यात बेस्ट जो सायन्सचा वापर केला हा कोणी केला, त्या बाबांनी केला आहे. समजलं? आणि तुम्ही गणलायत. कळलं? त्यांनी करोडोच्या प्रॉपर्टी कमवल्या. ठीक आहे. आणि आपण त्यांना नेऊन अजून ओततोय, हे घे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठंतरी कळल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला काय ठेवलेलं आहे, इथं सायन्स ठेवलेलं आहे. समजलं? क्लिअर आहे? ठीक आहे. सो सायन्स जे आहे ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की या अँगलनं नाही बघायचं आपल्याला, की बाबा जे कॉलेजला शिकवलं जातं त्या सायन्सला आपण बघायचं नाही. ठीक आहे. हे असं बघितलं तर थोडंसं इंटरेस्टिंग असतं, हे लक्षात ठेवायचं. कळलं? समजलं? म्हणजे ते भारी आहे ना की लिंबूमधनं बाहेर काढतो तर ते लाल होतं आहे. ठीक आहे. किंवा लालचं काळं होतं आहे. ठीक आहे. नारळ पेटत आहेत. ठीक आहे. सो असलंच काहीतरी आपल्याला बघायचं आहे. समजलं? कळतं आहे? ठीक आहे. किंवा कधीतरी सर्कसला गेला, सर्कसमध्ये गेला म्हणजे तुम्ही काम करायला नाही पण बघायला तरी गेला असाल. ठीक आहे. सो तिथं गेल्यानंतर मिरर हाऊस असतं, माहीत आहे. सो मिरर हाऊसला कधीतरी गेला असेल आतमध्ये. ठीक आहे. आता तिथं गेल्यानंतर आपलंच मल्टिपल इमेजेस दिसत असतात आणि पुन्हा बाहेर कुठून निघायचं हेच कळत नाही. ठीक आहे. आता हे पण काय आहे पाठीमागं, सगळं सायन्सच आहे. कळलं? आणि ह्याच्यावरती आपल्याला 3दा प्रश्न विचारून झाला आहे. ठीक आहे. की 2 इमेज जर का किंवा 2 प्लेन मिरर जर का एकमेकाच्या पुढ्यात ठेवले तर त्याच्यामध्ये किती इमेज तयार होतील. कळलं? मग त्याला साधा सिम्पल फॉर्म्युला असतो, एक 360 असतं आणि वरती जो खाली अँगल जो दिला असेल त्या 2 आरशांमधला जो अँगल असतो त्याला डिवाईड करायचं. दॅट्स इट. त्याचं उत्तर निघतं. समजलं? म्हणजे इतकं साधं इतकं आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला तिथे विचारल्या जातात, हे लक्षात ठेवायचं. त्याला घाबरायचं नाही. समजलं?
ठीक आहे. मी जे क्वेश्चन सांगितले की जे 4-5 क्वेश्चन काहीतरी आउट ऑफ द बॉक्स येणार आहेत, या क्वेश्चनला जे आहे ते तिथं जास्त डोकं लावत बसायचं नाही. कळलं? कारण आपण जे ठरवलं आहे की कुठले विषय आपले प्राईम ठरवलेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. क्लिअर? समजलं? ठीक आहे. याचा अर्थ माझ्या विषयाला बघायचं नाही असं होणार नाही. ठीक आहे. त्याला पण तेवढाच न्याय द्यायचा, कारण मी सांगितलं आहे त्याला जर का तुम्ही न्याय दिला नाहीत तर ते तुमच्यावरती खूप मोठा अन्याय करतं, तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढतं. समजलं? सो सायन्स पास नाही करणार, मात्र फेल मात्र 100% करणार, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? समजलं? ठीक आहे. सो सायन्समध्ये आपण काय काय बघणार आहे, ठीक आहे, कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. कारण राज्यसेवेची रिक्वायरमेंट वेगळी आहे, आपली कंबाईनची रिक्वायरमेंट वेगळी आहे. समजलं? सो त्या हिशोबानं जे आहे ते आपण त्या सब्जेक्टमध्ये काय बघणार आहे, ठीक आहे, हे लिहून घेऊया का? ठीक आहे. चलो, पहिलं जे आहे ते काय करायचे, बायोचे जे टॉपिक असतील ते त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. चला, फर्स्ट घ्यायचा तर त्याच्यामध्ये सगळ्या ह्युमन सिस्टम ज्या असतात आपल्या बॉडीमधल्या, ठीक आहे, या थोड्याशा कुठेतरी आपण त्याच्यात बघून घेणार आहे. ठीक आहे. फर्स्ट घ्यायचं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. इंग्लिश चालेल ना? ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम प्लस इव्हॉल्युशन. चला, नेक्स्ट digestive system. Next, circulatory system. Circulatory नाही, excretory system घ्या. excretory सिस्टम. उत्सर्जन संस्था आपण ज्याला म्हणतो. नेक्स्ट, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. चला, नेक्स्ट, न्यूट्रिशन. चला, नेक्स्ट, केमिकल कोऑर्डिनेशन. चला, नेक्स्ट, डिसीज. पुढं ॲनिमल क्लासिफिकेशन. पुढं प्लांट क्लासिफिकेशन. and plant classification and its coordination. चला, एवढे जे चॅप्टर आहेत ते कशाचे इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, बायोचे. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट, केमिस्ट्री. फर्स्ट, atomic structure. Next, periodic table. चला, नेक्स्ट, world of carbon. चला, नेक्स्ट, acid and base. Next, metal and non-metals.
metal and non-metals. Next, types of reactions. Types of reactions. ठीक है. Next, state of matter. State of matter. Next, everyday chemistry. Everyday chemistry. चला डन. एवढं जे आहेत आपल्याला कशाचं बघायचं आहे, केमिस्ट्रीचं. ठीक आहे. नेक्स्ट फिजिक्स. आता फिजिक्समध्ये प्रायोरिटी वाईज आपल्याला चॅप्टर बघायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट वन, लाईट. लाईट. ठीक आहे. लाईट प्लस ह्युमन आय घ्यायचं. ह्युमन आय. लाईट प्लस ह्युमन आय. ठीक आहे. नेक्स्ट, साऊंड. साऊंड. साऊंड प्लस ह्युमन इयर. ह्युमन इयर. चला नेक्स्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा. नेक्स्ट, मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जे चुंबक असतं त्याचं काहीतरी प्रिन्सिपल असतात. ठीक आहे. तेवढे त्याच्यामध्ये बघायचे आहेत. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. नेक्स्ट, युनिट्स. युनिट्स. ठीक आहे. तर युनिट्स म्हणजे काय, किंवा त्याच्यामध्ये आपण मेजरमेंट जरी लिहिलं तरी त्याला चालेल. ठीक आहे. म्हणजे स्केलर वेक्टर क्वांटिटीज असतात. ठीक आहे. जस्ट आपल्याला हे माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हे सगळं जे आहे ते ओव्हरऑल सगळं सायन्स शिकत असताना बारीक बारीक काही चॅप्टर आहेत, हे स्पेशल आपण घ्यायची गरज लागत नाही. कळलं. हे त्याच्यामध्ये होऊन जातं. फॉर एक्झाम्पल डिसीज असं काही सेपरेट चॅप्टर आपण घ्यायची गरज लागत नाही, कारण ज्यावेळेला आपण ह्युमन सिस्टम बघतोय त्याला त्याच्यामध्ये काय बघणार आहे, सगळे डिसीज बघणार आहे. कळलं. दुसरी गोष्ट, केमिकल कॉम्पोजिशन जो आहे किंवा केमिकल कोऑर्डिनेशन आहे, हा पण असं काही सेपरेट बघायची गरज लागत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी ग्लँड्स आहेत, प्रत्येक सिस्टममध्ये ग्लँड्स आहेत आणि ग्लँडमधनं काय होणार आहे, काही ना काहीतरी सिक्रेशन होणार आहे. ठीक आहे. आणि हे जे सिक्रेशन असतात, हे सिक्रेशन कुठेतरी आपल्या बॉडीला काय करत असतात, कंट्रोल करत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल कोऑर्डिनेशन म्हणत असतो. समजलं. कळलं. ठीक आहे. आपण कुणावरती प्रेम करणार हे आपलं केमिकल ठरवत असतात बॉडीतलं, हे माहीत आहे. आता म्हणा हे काय, आम्ही तर बघून करतो. ठीक आहे. हे तुम्ही म्हणताय केमिकल ठरवत आहेत. आपल्या डोक्यामधनं काहीतरी ऑक्सिटोसिन नावाची गोष्ट येत असते. कळलं. आपल्याला सगळ्याच व्यक्ती आवडतात का, नाही आवडत. ठीक आहे. म्हणजे किती ते जरी देखणं असेल तरी ठीक आहे, म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन हे वेगळं असतं. कळलं. पण त्याच्यामध्ये सगळ्याच व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत. याचं कारण आहे, किंवा जरी हिरो हिरोईनचा जरी विचार केला आपण, ठीक आहे, तरी त्यातले ते सगळेच आपल्याला आवडतात का, नाही. बरं, आपल्याला जे आवडत नाही ते आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला आवडत असतं. कळलं. हे का होत असतं, कारण प्रत्येकामधनं ते रिलीज होणारं जे त्या ठिकाणी हार्मोन आहे, हे थोडंसं काय आहे, थोडं डिफरंट आहे. कळलं. सिम्पली त्या असणाऱ्या हार्मोनला जे आहे किंवा त्या असणाऱ्या एन्झाईमला आपण काय म्हणतो, तिथं ऑक्सिटोसिन म्हणत असतो. समजलं. आणि त्या ऑक्सिटोसिनलाच वेगळ्या नावानं सुद्धा ओळखलं जातं, लव्ह हार्मोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्रत्येकाच्या बॉडीला एक स्मेल असतो. ठीक आहे. घामाचा नाही, आपला बॉडीला प्रत्येकाच्या काय आहे, काहीतरी वेगळा स्मेल आहे. ठीक आहे. हा स्मेल जो आहे तो तिथं ठरवत असतो की एखाद्या व्यक्तीला आपण अट्रॅक्ट करतोय का नाही करत आहे. समजलं. आणि हा स्मेल देण्याचं काम कोण करत असतं, ऑक्सिटोसिन करत असतं. आणि म्हणून त्या ऑक्सिटोसिनलाच काय म्हटलं जातं, लव्ह हार्मोन म्हटलं जातं. समजलं. ठीक आहे. एवढं सगळं इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. फक्त तेवढं डोकं ठेवून शांतपणे ऐकायचं. कळलं. किंवा समजा एखाद्या वेळेला कधीतरी असं झालं की तुमच्यापेक्षा एखादा छोटा आला, ठीक आहे, ते आपलं पळत पळत आलं, ठीक आहे, तुमच्या सनकन कानाखाली ठेवून दिली. ठीक आहे. काय कराल, काय कराल सांगा ना. परत त्याला देणार आहे तुम्ही. ठीक आहे. तुम्ही असे शांत नाही बसणार आहे. हां, जेवढे आता गुन्हे वाटतंय तेवढे तुम्ही नाही आहात. ठीक आहे. ते नॅचरल रिॲक्शन असणार आहे. त्यांना दिली की तुम्ही पण खानखान देणार आहे. ठीक आहे. नंतर विचारणार आहात का मारलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, ॲक्शनला रिॲक्शन दिली होती.
कळलं. दुसरी गोष्ट, ठीक आहे, आता तुमच्या पुण्यामध्ये जे आहे ते एखादा असा 125 किलोचा पैलवान आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला काही काळाच्या आत त्यानं तुम्हाला 2 ठेवलेत. आता त्याला विचारत बसणार आहे का तुम्ही? काय कराल? काय करणार आहे? मारणार आहे का त्याला? अरे मारणार का नाही? नाही मारणार आहे. काय कराल मग? का तिथंच थांबणार आहे? थांबणार तर नाही आपण, ठीक आहे, कारण तिसरी पडायच्या आत पळालं पाहिजे आता, ठीक आहे. सो 2च आपल्याकडे ऑप्शन असतात, एक तर काय करणं, फाईट करणं, ठीक आहे, नाहीतर पळून जाणं, ठीक आहे. सो हे लढणं किंवा पळणं हे सुद्धा जे आहे ते काय असतं आपल्या बॉडीमध्ये एक ॲड्रेनालिन नावाचं एक एन्झाईम आहे, त्याच्यावरती हे डिपेंड असतं. समजलं? कळलं? ठीक आहे. म्हणजे आपली बॉडी कॉर्डिनेट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काहीतरी केमिकल एन्झाईम्स त्या ठिकाणी सिक्रेट होत आहेत. कळलं? म्हणून आपल्या शरीराला जे आहे ते कुठेतरी बिगेस्ट म्हणजे केमिकल लॅब म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे, किंवा केमिकल लॅबोरेटरी म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. कळलं? कारण अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं आपल्या ज्या बॉडीतलं चालतं हे कशावरती चालतं? केमिकलवरती चालतं. समजलं? कळलं? बोरिंग आहे का सायन्स? मग बोरिंग आहे का? नाही ना. म्हणजे हे एवढं सगळं कळणार आहे आपल्याला, ठीक आहे. हे बस ट्रेलर आहे, ठीक आहे, अभी पिक्चर अभी बाकी आहे. समजलं? कळलं? सो त्याच्यामुळे जर ट्रेलर इतकं सुंदर असेल तर बाकीच्या असणाऱ्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये बेस्टच असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. समजलं? कळलं? त्या सायन्सला तुम्हाला तशा पद्धतीनं कोणी सांगितलं नाही म्हणून आपल्याला ते थोडंसं अवघड वाटतं. कळलं? त्याला आपल्या घरात आणून ज्यावेळेला आपण बघतो की हे सायन्स कसं चाललेलं आहे, त्यावेळेला मात्र आपल्याला ते सोपं वाटायला लागतं. कळलं? म्हणजे आजपर्यंत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक फरक कळला आहे तुम्हाला? ऑर्गॅनिक गोष्टी, इनऑर्गॅनिक गोष्टी. बरं, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असते, माहीत आहे ना? बरं, आता त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन सांगत असता आपण काय सांगतो? ज्याच्यामध्ये कार्बन असतो ते काय असतं? ऑर्गॅनिक. ज्याच्यामध्ये कार्बन नाही ते काय असतं? इनऑर्गॅनिक. कळलं? आता ही झाली केमिकल डेफिनेशन, ठीक आहे. आता हे पाठ करत असताना त्याच्यामध्ये पुन्हा डोक्याचे वांदे होतात. कळलं? की बाबा मग कधी कधी इनऑर्गॅनिकमध्येच कार्बन जाऊन बसतो. कळलं? म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आहे तो सांगतो आपण इनऑर्गॅनिक. कळलं? कारण ते कन्फ्युजन झालेलं असतं, ऑर्गॅनिक काय आणि इनऑर्गॅनिक काय. कळलं? सिम्पल त्या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची, जी गोष्ट कुजू शकते, समजलं, ती प्रत्येक गोष्ट काय आहे? ऑर्गॅनिक आहे. जी गोष्ट कुजणार नाही ती गोष्ट काय आहे? इनऑर्गॅनिक आहे. क्लिअर? समजलं? आपण काय आहोत मग? काय आहोत? आपण कुजतो का? कुजतो का नाही? कुजतो. समजलं? याचा अर्थ आपण जे आहे ते डिकम्पोज होत असेल तर आपण कोण झालो? ऑर्गॅनिक झालो. कळलं? ज्याला आपण असं लक्षात ठेवणार आहे त्याला ऑर्गॅनिक लक्षात न जाईल का? आता नाही जाणार आहे. समजलं? कारण त्याला आपण आपल्यापाशी आणून ठेवलं. क्लिअर? समजलं? प्रत्येक विषयाला ज्यावेळेला आपण असं स्वतःशी रिलेट करणार आहे त्याला समजून जायचं की तो विषय आपल्याला एकदम सोपा आणि छान वाटणार आहे. कळलं? आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक विषयाला तेवढ्या छान पद्धतीनं बघायचं, याचं कारण आहे की तुमचं आयुष्य बदलवणारं जे प्रिपरेशन आहे त्याच्यातला तो एक पार्ट आहे. समजलं? सो तुला त्याच इंटेन्शननं आपल्याला त्याला बघितलं पाहिजे किंवा तेवढ्याच त्याला जे आहे ते प्रेशियस वेनं बघितलं पाहिजे, भले इथून पाठीमागं त्याला केलं असेल किंवा नसेल. क्लिअर? समजलं? म्हणजे ते हडल क्रॉस केल्याशिवाय तरी आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. समजलं? क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणजे एवढं सगळं जे आहे ते आपल्याला सायन्समध्ये करायचं आहे. कळलं? सोपं वाटतंय का? अजून काय शिकवलं नाही? सो सोपं वाटतंय का? वाटतंय का? वाटतंय ना? जे हार्ट वगैरे असतं ते हार्ट जे आहे ते काय काम करतं इन जनरल सांगा. हार्ट काम काय करतं? ब्लड सर्क्युलेशनचं, ठीक आहे. म्हणजे अरे काहीतरी स्टेटस ठेवला असेल ना ब्रेकअप झाल्यावरती, ठीक आहे, ते असं लवचं चिन्ह असतं, त्याच्यामध्ये चाकू बिकू मारलेला असतो, ठीक आहे, आणि खाली लिहिलेलं असतं युअर फंक्शन इज जस्ट पंपिंग द ब्लड, डोंट इन्वॉल्ड इन माय इमोशन्स, ठीक आहे. हे असं काहीतरी त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात आणखी एक काहीतरी आपण जोडतो आहे. काय जोडतो आहे? इमोशन्स, ठीक आहे. कोणाशी रिलेटेड आहेत? हार्टशी, ठीक आहे. पण जास्त त्याचं जे फंक्शन आहे हे काय आहे? फक्त ब्लड सर्क्युलेट करणं. समजलं? पण त्याला इमोशन का कनेक्ट होतात? कधी असं बघितलं, एखाद्या एंगेजमेंटला गेलो, ठीक आहे, आणि मग एखाद्या ब्राईडने किंवा एखाद्या ग्रूमनं जे आहे ते तिथं त्याच्या असणाऱ्या फियांसेला त्या ठिकाणी किडनीचा बलून दिला आहे, ठीक आहे, ब्रेनचा बलून दिला आहे. असं कधी झालं आहे का? झालं आहे का? नाही ना. ठीक आहे. व्हॅलेंटाईन आताच होऊन गेला, तुम्ही पण दिला असाल कोणाला तरी, ठीक आहे. सो तो जो आपण देतो हा कुठला देतो आहे? हार्टच देतो आहे. समजलं? किंवा आपण चॅटिंगवरती पण ते गुड मॉर्निंग वगैरे करत असताना हार्ट असतं पुढं. कळलं? किडण्या बिडण्या पाठवत नाही आपण, आहेत त्या पण इमोजीमध्ये आहेत ना. सो त्या आपण कधी पाठवल्या नाहीत. समजलं? किंवा ब्रेन कधी पाठवलं नाही आपण का?
कारण इमोशन्सच्या विरोधात असणारा एकच आपल्याकडे आहे, कोण? ब्रेन. ठीक आहे, ते सांगत असतं बी प्रॅक्टिकल. इमोशनमध्ये गेलं की तुझं काय खरं नाही. कळलं? सो त्या इमोशन त्या हार्टशी रिलेटेड का असतात, ठीक आहे, हे जे काही प्रश्न असतात हे आपल्याला हळूहळू कळतात. समजलं? कळलं? त्याच्यामुळे सायन्सला असं नाही येऊन बसायचं की हा काहीतरी आता जाऊ दे हां, की हे जायचं म्हणून जायचं आहे, बसायचं म्हणून बसायचं आहे, असलं नाही. हे फार इंटरेस्टिंग आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? मजा येते. क्लिअर? फक्त तेवढं मजा घेऊन शिकायचं. ठीक आहे? पुढं झोपायचं नाही. तुम्ही झोपलात की मी झोपलो 100%. ठीक आहे? माझ्या घराचा गुण आहे. ठीक आहे? आम्हाला कुठेही कसंही टाका. ठीक आहे? पाठीमागं गर्दी असो नाहीतर काही असो, आम्हाला 2 मिनटं दिली की बस मग आम्ही गुल असतो. ठीक आहे? सो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की या माणसाला झोपू द्यायचं नाही. समजलं? कळलं आहे? ठीक आहे? समजलं असेल तर आज थांबूया. काही डाऊट आहेत का? आहेत का? आहेत ना? पक्का?